ओके. सो आता आपण हे एसएपीचं आपलं जे पहिलं वहिलं आपलं जे सेक्शन आहे ते आता आपण सुरू करणार आहोत आज. ऑलराईट. सो सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते? सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते का? प्लीज कन्फर्म. हो सर. व्हेरी नाईस. ओके. सो एसएपीची सुरुवात आपण ह्या एका छोट्याशा स्क्रीनने आपण करत आहोत. आणि ही स्क्रीन मी कशी ओपन केली ते पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो. मी आता पहिल्यांदा ही स्क्रीन जी ओपन केली ही क्लोज करतो. ऑलराईट. ओके. आता इथे सगळे बाकीचे माझे फोल्डर्स वगैरे आहेत आणि इथे साईडला एसएपीचा लोगो नाही बघा. ऑलराईट. हा एसएपीचा लोगो नाही इकडे. हा दिसतोय तुम्हाला राईट हँड साईडला? प्लीज कन्फर्म. राईट हँड साईडला एसएपीचा लोगो दिसतोय इकडे? हो. व्हेरी नाईस. हा जो लोगन आहे हा एसएपी आपण एसएपीचा गेटवे आहे असं आपण म्हणू शकतो. दिस एसएपी लोगन इज गेटवे फॉर एसएपी. या एसएपी लोगनला आपल्याला डबल क्लिक करायचं आहे. ओके. सो मी याला आता डबल क्लिक करतो. डबल क्लिक केल्यानंतर त्याचं जे नेक्स्ट स्टेप असेल किंवा व्हर्जन असेल ती नेक्स्ट स्टेप आपल्या पुढे येणार आहे. सो आता मी त्याला डबल क्लिक करतोय. ओके. डबल क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला वरती दिसते एसएपी लॉग ऑन 750. हा त्याचा काही नंबर आहे. इथे लॉग ऑन म्हटलंय. इथे देर इज सम मोर वर्कस्पेस व्ह्यू वगैरे. या वर्कस्पेस मध्ये खाली एक लोकल आहे, एक बीडीकेएम आहे आणि एक जयेश देसाई म्हणून आहे. ऑलराईट. सो हा जो माझा एसएपीचा ECC EHI हा माझा सर्व्हर आहे. या ठिकाणी तीन टाईपचे सर्व्हर असतात एसएपी मध्ये. एकाला म्हणतात डेव्हलपमेंट सर्व्हर, दुसऱ्याला म्हणतात क्वालिटी सर्व्हर आणि तिसऱ्याला म्हणतात प्रोडक्शन सर्व्हर. सो देर आर 3 टाइप्स ऑफ सर्व्हर्स इन एसएपी. डेव्हलपमेंट सर्व्हर, you can say quality server, and third is called as production server. माझ्या बाबतीत आता मला फक्त एकच सर्व्हर दिसतोय. या सर्व्हरला मी डबल क्लिक करतो. गुड. सो इथे डबल क्लिक केल्यानंतर आता माझी पूर्ण स्क्रीन तुम्हाला दिसत असेल. कॅन यू प्लीज कन्फर्म ही पूर्ण स्क्रीन तुम्हाला दिसते सगळ्यांना? येस सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. या स्क्रीन मध्ये एकदम टॉपला यू कॅन सी युजर, सिस्टीम आणि हेल्प. ओके. सो युजर, सिस्टीम आणि हेल्प असे 3 गोष्टी तिकडे, त्या 3 लेबल्स, 3 टायटल्स आपल्याला तिकडे दिसत आहेत. ओके. सो किंवा फोल्डर्स आहेत. ह्या फोल्डर्सला जर मी क्लिक केलं तर त्याच्यामध्ये काही सब फोल्डर्स दिसतील आणि सब फोल्डर्स जे आहेत त्या सब फोल्डर्स मध्ये काही युसेज फोल्डर्स असतील. लेट मी जस्ट क्लिक इट वन्स. ओके. युजरला क्लिक केल्यानंतर यू कॅन सी हिअर लॉग ऑन, न्यू पासवर्ड आणि लॉग ऑफ. तर लॉग ऑन तर आपण आता होतोय, म्हणजे इनफॅक्ट अजून आपण लॉग ऑन झालेलं नाहीये. लॉग ऑन होण्यासाठी ते एसएपीचं जे आपल्याकडे समोर जे एसएपी लॉग ऑन नावाचा जो आयकॉन होता त्या आयकॉनला आपण डबल क्लिक केलं. डबल क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या स्क्रीनवर आलो. ओके. त्या पुढच्या स्क्रीनमध्ये एकदम अप्पर टॉपला युजर, सिस्टीम आणि हेल्प असे 3
फोल्डर्स आहेत किंवा 3 टायटल्स आहेत. त्या टायटल्स मध्ये जर मला ड्रिल डाऊन करायचं असेल, त्यामध्ये जाऊन बघायचं असेल, तर त्या टायटलला मला फक्त एकदा क्लिक करायला लागेल. क्लिक केल्यानंतर इट गिव्स मी द ऑप्शन ऑफ लॉग ऑन, न्यू पासवर्ड आणि लॉग ऑफ. ओके, तर लॉग ऑफ तर मला करायचं नाही, इनफॅक्ट लॉग ऑन करायचंय. न्यू पासवर्ड, न्यू पासवर्ड म्हणजे माझा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड मी आता काय मला नवीन बदलायचा नाहीये. ओके, लॉग ऑन आपण ऑलरेडी झालेलो आहोत, त्यामुळे नायदर आय हॅड टू सिलेक्ट न्यू पासवर्ड नॉर आय हॅड टू गो फॉर लॉग ऑफ. ओके, मी इथे सेकंड वर नॅव्हिगेट करतो. आपण इथून इथे जर गेलो तर त्याला आपण नॅव्हिगेशन असं म्हणू शकतो. एका लेबलवरून किंवा एका फील्डवरून दुसऱ्या फील्डवर जर आपण गेलो तर दॅट इज कॉल्ड एज नॅव्हिगेशन इन एसएपी. नॅव्हिगेशनचा जर आपण डिक्शनरीत अर्थ बघायला गेला तर तो नौकानयन असं होतो. म्हणजे आपण सरोवरामध्ये नौका चालवतो तसा तो होतो, पण एसएपी मध्ये आपण एका फील्ड मधून दुसऱ्या फील्डमध्ये एका स्क्रीनवरून दुसऱ्या स्क्रीनवर जेव्हा जातो तेव्हा इट इज कॉल्ड एज नॅव्हिगेशन. तर यामध्ये बरेचसे, इथे तर आपल्याला 3च दिसले होते, यामध्ये आपल्याला जवळजवळ 10 किंवा अराउंड 11 फील्ड, 12 फील्ड दिसतात. त्यामध्ये पहिला आहे न्यू GUI इंटर विंडो, क्लोज GUI विंडो, युजर प्रोफाईल, सर्व्हिसेस. आणि हा आपण ह्याला हॉवर केलं, हॉवर म्हणजे त्याच्यावरती आपला कर्सर आपण फिरवला, तर कर्सर फिरवल्यानंतर त्याच्यामध्ये परत आणखी सब सब फोल्डर्स दिसतात आपल्याला. म्हणजे सिस्टीम हा फोल्डर आहे. सिस्टीमला डबल क्लिक केल्यानंतर आपल्याला सिस्टीम मधले फोल्डर्स दिसतात, आणि त्या फोल्डरमध्ये जर आणखीन काही फोल्डर असतील तर ते फोल्डर आपल्याला इकडे दिसू शकतात, लाईक होल्ड डेटा, सेट डेटा, डिलीट डेटा वगैरे वगैरे. त्यानंतर आहे सर्व्हिसेस, युटिलिटीज, लिस्ट, माय ऑब्जेक्ट्स, आणि हा परत लॉग ऑफ इकडे आहे. आता इथे तुम्ही बघाल तर काही जे याच्यातले फील्ड्स आहेत ते फील्ड्स आपल्याला प्रतिसाद देत आहेत. लाईक याच्यासमोर मी कर्सर हॉवर केल्यानंतर इथे मला सब फोल्डर्स पण दिसत आहेत, इथे पण दिसत आहेत, इथे पण दिसत आहेत, इथे पण दिसत आहेत. पण इथे काही दिसत नाहीये, कारण हे जे फील्ड्स आहेत, न्यू GUI, क्लोज GUI, हे जे फील्ड्स आहेत ते तुम्ही जर बघितलं तर ते नॉन फंक्शनल आहेत. आता नॉन फंक्शनल म्हणजे आत्ताच्या घडीला ते जणू मृतवत आहेत, नॉन ऑपरेशनल आहेत. त्याला एसएपी मध्ये म्हणतात, हे जे फील्ड्स दिसतात सगळे, ओन स्पूल रिक्वेस्ट, ओन जॉब्स, शॉर्ट मेसेजेस, हे सर्व फील्ड जे आहेत त्याला एसएपी मध्ये म्हणतात दे आर ग्रेड आउट. दे आर ग्रेड आउट म्हणजे आपल्याला ग्रेचा अर्थ एक नॉर्मली राखाडी रंग असा माहिती आहे. आपण म्हणतो ना ग्रे कलर म्हणजे राखाडी रंग, पण इथे ग्रेड आउटचा अर्थ GREYD, GREYED असा होतो. ग्रेड आउट, ग्रेड आउट म्हणजे ते आत्ता नॉन ऑपरेशनल आहेत, नॉन फंक्शनल आहेत, म्हणून त्याचा वापर आपण आता करू शकणार नाही. कदाचित त्याचा आपण असा पण अर्थ घेऊ शकतो की ह्या स्टेजला त्याची मुळीच गरज नाही आहे, आणि त्यामुळे ते सिस्टीमनी काय करून ठेवलेत, नॉन ऑपरेशनल करून ठेवले. ओके, त्यानंतर आपण इथे हेल्प एक मेनू असतं. आपल्याला माहिती आहे की विंडोज मध्ये देखील हेल्प मेन्यू असतो. म्हणजे ज्या ज्या वेळेला आपण एक्सेल वापरतो, पॉवर पॉइंट वापरतो, त्यावेळेला आपल्याला हा फंक्शन दिसतो. तर या हेल्प फंक्शन मध्ये आपल्याला हे सगळे जे काही कर्सर्स दिसत आहेत इकडे, जे काही आपल्याला सब फोल्डर्स दिसत आहेत किंवा फोल्डर्स दिसत आहेत, ते सर्वच्या सर्व इथे ग्रेड आउट आहेत. म्हणजे याचा अर्थ एसएपी असं म्हणत आहे की या स्टेजला जिथे तुम्ही अजून लॉग ऑन पण केलेलं नाहीये, तिथे तुम्हाला काही मदतीची काय अपेक्षा आमच्याकडून ठेवता येणार नाही. ऑलराईट, असा आपण त्याचा सिंपल अर्थ घेऊया. ऑलराईट, म्हणजे सुरुवातीला आपण काय केलं की आपण आपल्या डेस्कटॉपवर होतो. डेस्कटॉपवर एसएपीचं लॉग ऑन होतं, LOGON, म्हणजे त्याला काही लॉग ऑन पण म्हणतात, काही लोगोन पण त्याला म्हणतात. त्या लोगोनला आपण डबल क्लिक केलं. डबल क्लिक केल्यानंतर आपण ह्या लॉग ऑन पॅड मध्ये आलो.
ओके, आणि हे लॉग ऑन पॅड मध्ये आपल्याला जे जे काही फील्ड्स दिसत आहेत त्याचा आपण एक प्राथमिक आपल्यामध्ये चर्चा करतो. नेक्स्ट आपल्याला इकडे सेकंड हे जे दिसतंय हे दिस इज समथिंग लाईक एंटर. म्हणजे आपल्याला काही एंटर करायचं असेल, काही डेटा त्याच्यात एंटर करायचा असेल किंवा काही पुढे जाऊन बघायचं असेल तर त्याला आपण एंटर करू शकतो. पण या स्टेजला आपल्याला एंटरची काय गरज नाही. हा जो एरिया असतो याला कमांड एरिया असं म्हणतात. हा जो एक स्क्वेअर आहे इकडे याला कमांड एरिया असं म्हणतात. आणि ह्या कमांड एरियामध्ये एक ॲरो पण आहे बघा, डाऊन ॲरो. ऑलराईट, हा डाऊन ॲरो जर क्लिक केला तर ह्या कमांड एरियामध्ये यापूर्वी जर आपण काही ट्रान्झॅक्शन्स केलेले असतील तर त्या ट्रान्झॅक्शनचा एक परामर्श किंवा त्या ट्रान्झॅक्शनची एक मेमरी याच्यामध्ये असू शकते. तर एकदा मी याला क्लिक करून बघतो. क्लिक केल्यानंतर इथे हे जे काय दिसतंय मला याचा अर्थ असा आहे की कधीतरी आज सकाळी किंवा दुपारी किंवा काल जेव्हा ज्या ज्या वेळेला मी हा कॉम्प्युटर क्लोज केलेला असेल लास्ट टाइम त्यावेळेला मी हे ट्रान्झॅक्शन जे आहेत त्या ट्रान्झॅक्शनचा मी वापर केलेला असेल एसएपी मध्ये, असा याचा अर्थ होतो. सो हे फील्ड जे आहे हे खूप महत्वाचं आहे आणि याला म्हणतात कमांड एरिया. म्हणजे कमांड या शब्दाचाच अर्थ आहे की एसएपी ला जर आपल्याला काहीही आज्ञा द्यायची असेल, एसएपी हा ईआरपी आहे आपण त्या दिवशी बघितलेलं आहे. ओके, सो ह्या एसएपी ईआरपी ला जर आपल्याला काही कमांड द्यायची असेल तर ह्या कमांड फील्ड मध्ये आपण ती द्यायची. ऑलराईट, त्यानंतर इथे एक क्लोज कमांड फील्डचा एक ॲरो आहे, क्लोज कमांड फील्ड. म्हणजे आपण हा ज्याला क्लिक केलं तर हा कमांड फील्ड म्हणून जो आहे तो निघून जाईल. मग परत तिकडे आपण क्लिक केलं तर परत तो ओपन होईल. आता आपल्याला तो काही एक्सरसाइज करायचा नाहीये. इथे एक सेव्हचं बटन आहे. त्याच्यानंतर परत एक लेफ्ट ॲरोच आहे, एक अप ॲरोच आहे, एक इथे हे अप ॲरोच आहे. हे ऍक्च्युली ऑपरेशनल आहे, लॉग ऑफ आहे, ऑपरेशनल आहे. त्याच्या बाजूला हे क्लोजचं दिसतंय इकडे, क्लोज, कॅन्सल किंवा क्लोज. आणि हे काही प्रिंटरचं दिसतंय. हे दुर्बिणीसारखं जे आहे ते आपल्याला फाइंड आहे. ते फाइंड, आपल्याला काही सर्च करायचं असेल तर हे सर्चचं बटन आहे. आणि इथे काहीतरी आपल्याला आणखीन काही बटन्स दिसत आहेत आणि त्याच्या पलीकडे काही बटन दिसत आहेत वगैरे. पण एक नोटिसेबल गोष्ट अशी आहे की याच्यातले परत मॅक्सिमम जे फील्ड्स आहेत ते ग्रेड आउट आहे. सेव्ह ग्रेड आउट आहे, लेफ्ट ॲरो ग्रेड आउट आहे, कॅन्सल ग्रेड आउट आहे, प्रिंटर ग्रेड आउट आहे, प्रिंटिंग. त्याच्यानंतर फाइंड ग्रेड आउट आहे. इथे बघितलं तर हे शेवटचे दोन आहेत ते लास्ट आहे ते यू कॅन से इट इज वर्किंग, फंक्शनल आहे. सेकंड लास्ट आहे ते ग्रेड आउट आहे. परत थर्ड लास्ट आणि फोर्थ लास्ट जे आहे ते ऑपरेशनल आहे वगैरे. ऑलराईट, सो याचा अर्थ असा आहे की म्हणजे दोन प्रकारे अर्थ घेता येईल की ह्या सिस्टीम ह्या स्टेजला, या फेजला जिथे आपण आपण लॉग इनच आपलं केलेलं नाहीये, तर लॉग इन जर केलं नसेल तर मग त्यांची मदत किंवा त्यांचा उपयोग आपल्याला काही नाही असं सिस्टीमने आपल्याला क्लिअरली सांगून टाकलं. ऑलराईट. ऑलराईट, त्यानंतर आपण इथे येतोय. आपल्याला दिसतंय क्लिअरली की सिस्टीमचं जे ईआरपीचं जे नाव आहे एसएपी, ते नाव आपल्याला इकडे दिसतंय. ऑलराईट, म्हणजे कदाचित जर मी पुढच्या स्क्रीनवर गेलो हे लॉग इन करून तर त्याचं नाव थोडंसं वेगळं बदललेलं असेल मे बी. ओके, ते सगळीकडे एसएपीच राहील असं काय नाही. ज्या ज्या स्क्रीनवर मी असतो त्या त्या स्क्रीन प्रमाणे त्याचं नाव थोडं थोडं बदलत पण जाईल. इथे न्यू पासवर्ड म्हणून आहे. परत नवीन पासवर्ड जर तुम्हाला जनरेट करायचा असेल तर इकडून करू शकतो. इथे पण होतं न्यू पासवर्ड, इथे पण आहे. थोडक्यात असं आहे की एसएपी मध्ये बऱ्याच वेळा असं होतं की एखादं फंक्शन जर आपल्याला करायचं असेल तर त्या फंक्शनसाठी फक्त एकच की किंवा एकच लेबल किंवा एकच बटन असेल असं आपण म्हणू शकणार नाही. आपल्याला सिस्टीमनी दोन तीन ठिकाणी काही कधी कधी अरेंजमेंट करून दिलेले असतात. हा ओके, तुला न्यू पासवर्ड करायचं आहे तर मग इथे क्लिक कर किंवा इथे क्लिक कर किंवा इथे क्लिक कर, असं त्याचं म्हणणं आहे. काही काही ठिकाणी फक्त एकाच ठिकाणी असू शकतं. आता इथे हा सर्वात महत्वाचा आहे, हा क्लायंट. आणि क्लायंटला लिहिलंय 800, क्लायंटच्या समोर आहे 800. सो क्लायंट काय वगैरे हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचंय. पण क्लायंट म्हणजे अगदी थोडक्यात एसएपी कंपनी जी आहे
त्याला पैसे कोणी दिले? तो क्लायंट. एसएपीची सिस्टीम आपण सबस्क्राईब केली किंवा एसएपीचं लायसन्स आपण घेतलं, म्हणजे आपण त्यांना करोडो रुपये दिले. मग ते कोणी दिले? तर ते काय कंपनीच्या मॅनेजरने दिले किंवा एम्प्लॉईजने दिले? नाही, ते ते कंपनीने दिले. पण कंपनी म्हणजे कोण? तर जी कंपनीज मध्ये जी सर्वात श्रेष्ठ अवस्था असते, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण टाटाचं उदाहरण घेतलं किंवा रिलायन्सचं उदाहरण घेतलं, तर रिलायन्स इज वन कंपनी, यू कॅन से इट इज वन कंपनी. आणि रिलायन्सच्या अंडर वेगवेगळ्या फंक्शन्स प्रमाणे किंवा वेगवेगळ्या बिझनेसेस प्रमाणे मे बी 50 कंपन्या असतील रिलायन्सच्या. किंवा टाटा असेल तर टाटाच्या नावाखाली 100 कंपन्या पण असतील. तर त्या 100 कंपन्या ज्या असतात त्या पे करतात का? तर आपण म्हणणार तसं नाही. टाटा पे करणार. टाटा म्हणजे जे एक टाटा ग्रुप म्हणून जे आहे ते पे करणार. तर त्याचं नाव तिकडे येणार क्लायंट्स. ओके. त्यांचं नाव म्हणजे त्यांना एक 3 डिजिटची की त्यांना ऑफर करणं. ज्याला कोणाला एसएपी सिस्टीम सबस्क्राईब करायची आहे त्यांनी एसएपी एसी. एसी म्हणजे काय सांगितलं मी त्याविषयी? लिमिटेड कंपनी. एसएपी जर्मन कंपनी आहे. तर एसएपी एसीचा अर्थ ही एक लिमिटेड कंपनी आहे. आणि त्याच्यामध्ये त्याची भारतामध्ये एक प्रायव्हेट लिमिटेड आहे, एसएपी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. सो नॉर्मली आपण काय जर्मनीच्या कंपनीशी कॉन्टॅक्ट करणार नाही, कारण त्यांची इंडिया ऑपरेशन्स बघण्यासाठी इंडियन कंपनी आहे. सो आपण त्या इंडियन कंपनीच्या रूट मधून जाणार. आणि जेव्हा आपण आपले पैसे वगैरे त्यांना देणार, जेवढे ठरलेले असतील तेवढे, त्यानंतर आपल्याला ते एक 3 डिजिट आपल्याला एक कोड अलॉट करणं की चलो आपने पैसा पे किया तो ये आपको नंबर दे दिया. मग तो जो नंबर असेल तो आपल्याला लाईफ टाईम मिळून जाणार. ओके. आता ह्याच्यामध्ये एक मिस्टरी अशी असते. मिस्टरी म्हणजे एक आश्चर्य किंवा एक गंमत, की हा जो नंबर आहे, समज हा आपल्याला एक पर्टिक्युलर नंबर एसएपी कंपनीने दिला, तर तो नंबर जो आहे तो इतर पण कुठल्या तरी कंपनीला त्यांनी दिलेला असेल. म्हणजे जगामध्ये 100 लोकांना दिलेला असेल. ओके. पण त्यामध्ये एक कंट्रोल सिस्टीम अशी असते की आपला जो क्लायंट नंबर आपल्याला जो दिलाय त्याच्यातील जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन फक्त आणि फक्त आपणच ऍक्सेस करू शकतो. समज हा 800 क्लायंट आणखीन कुणाला तरी दिलाय क्लायंट नंबर, तर त्याची इन्फॉर्मेशन मी ऍक्सेस करू शकणार नाही, माझी इन्फॉर्मेशन तो ऍक्सेस करू शकणार नाही. इथे सिक्युरिटी ऑलमोस्ट त्याच्यामध्ये आहेच. ऑलराईट. इथे आपण खाली बघितलं तर युजर म्हणून आहे आणि पासवर्ड आहे. ओके. आणि लोगोन लँग्वेज इज इंग्लिश. ऑलराईट. सो आता हा जो युजर आहे, हा युजरच्या इकडे मी एकदा जाऊन या फील्डमध्ये माझा जो युजर आयडी आहे, तो युजर आयडी मी ऑलरेडी याच्यामध्ये बऱ्याच वेळा एंटर केलाय. ओके. त्यामुळे तो मी जर नुसतं बॅकस्पेस केलं तरी सिस्टीम मला मदत करेल की ओके बॅकस्पेस केल्यानंतर तुमचा युजर आयडी हा आहे, हा सिस्टीम मला दाखवणार. कारण युजर आयडी एंटर करताना जरी मी प्रत्येक वेळेला एंटर केला तरी माझा जो युजर आयडी असेल तोच मी त्याच्यामध्ये एंटर करणार ना, दुसरा कुठलाच करणार नाही. तर त्यामुळे त्या फील्डमध्ये असं कधीच होणार नाही की त्यामध्ये काहीतरी 15-16 युजर आयडी दिसत आहेत वगैरे. सो दॅट्स वाय मी इथं फक्त बॅकस्पेस करतोय. सो बॅकस्पेसचं कीबोर्डवर बॅकस्पेसचं जे बटन आहे ते मी दाबलं. सो मला माझा युजर आयडी मिळाला. ऑल राईट. सो हा युजर आयडी इकडे मी. ऑल राईट. आता हा जो युजर आयडी असतो, हा युजर आयडी आपल्याला एक बेसिस कन्सल्टंट म्हणून असतो आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये. तो बेसिस कन्सल्टंटचं हे काम असतं की आपल्याला युजर आयडी किंवा आपल्याला अगदी सुरुवातीला आपल्याला पासवर्ड त्यांनी द्यायचा असतो, आपल्याला अथॉरायझेशन द्यायचं असतं. एसएपी मध्ये अथॉरायझेशनचं महत्व खूप आहे. कारण ज्याला एक पर्टिक्युलर अथॉरिटी द्यायची, त्याची अथॉरिटी आपण नॉर्मली दुसऱ्याला कोणाला देत नाही. किंवा असं होतं की अ, एखाद्या माणसाला आपण उगाच अननेसेसरी एक्सेसिव्ह अथॉरिटी पण द्यायची नसते. उदाहरणार्थ बँक ट्रान्झॅक्शन्स, आपली जी बँक ट्रान्झॅक्शन असतात
त्याची अगदी हाताच्या बोटावर मोजणारे 2-3 लोकच असतात, जे कंपनीचे अत्यंत निष्ठावंत असतात आणि खूप कंपनीचे जुने एम्प्लॉई असतात. फक्त त्यांनाच आपलं बँक अकाउंट आणि बँक ट्रान्झॅक्शनचं ऑथरायझेशन असतं. त्यामुळे इथे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हा जो युजर आय डी आहे, हा युजर आय डी आपल्याला कोण देतं? तर बेसिस कन्सल्टंट. म्हणजे आता एसएपीच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये आणि इम्प्लिमेंटेशन नंतर ज्या वेगवेगळ्या लोकांची हेल्प आपल्याला लागते, त्याच्यातलं एक आपण असं म्हणूया की एक आहे बेसिस कन्सल्टंट. हा बेसिस कन्सल्टंट आपल्या ऑर्गनायझेशन मधलाच एक एम्प्लॉई असतो. तो कोणी एसएपी इम्प्लिमेंटेशन कंपनी असते त्यांचा नसतो माणूस, तो आपल्या कंपनीचा एम्प्लॉई असतो. हा बेसिस कन्सल्टंट आपल्याला एक युजर आय डी देतो. आता हा जो युजर आय डी आहे, हा नॉर्मली बेसिस कन्सल्टंट आपल्याला जेव्हा देतो, तर हा केस सेन्सिटिव्ह नसतो. हा युजर आय डी केस सेन्सिटिव्ह नसतो. ओके. कदाचित तुम्हाला केस सेन्सिटिव्ह नसतो याचा अर्थ पटकन समजणार नाही. ओके. सो मी जस्ट तुम्हाला एक विचारतो की केस सेन्सिटिव्ह आहे आणि केस सेन्सिटिव्ह नाही, याचा तुम्हाला थोडा अर्थ माहिती आहे का? येस पायल और एनीबडी. केस सेन्सिटिव्ह असणे आणि केस सेन्सिटिव्ह नसणे याचा तुम्हाला एक साधारण अर्थ माहिती आहे का? म्हणजे तुम्हाला तो असलाच पाहिजे असा माझा आग्रह नाहीये, पण माहित असेल तर तुम्ही सांगू शकता. ओंकार, आर यू लिसनिंग? हो सर. ओके, फाईन. ओके, ऑल राईट. बघा, केस सेन्सिटिव्ह याचा अर्थ आहे की हा मी इथे आपल्याला हे सगळं कॅपिटल लेटर मध्ये दिसतंय. जेडी युसर, जेडी हो. युसर 0 कॅपिटल लेटर मध्ये दिसतंय. ओके. सो हे केस सेन्सिटिव्ह नाही, म्हणजे मी हे जरी स्मॉल लिपीमध्ये जरी लिहिलं ना, तरी पण तो ऍक्सेप्ट करेल. तो मी ते स्मॉल म्हणजे छोटा जे स्मॉल लिपीतला इंग्रजी मधला छोटा डी, युजर हा शब्द पण पूर्ण स्मॉल लिपीमध्ये मी दिला तरी पण तो ऍक्सेप्ट करणार आहे. त्याला म्हणतात केस सेन्सिटिव्ह नसणे. पण हा जो पासवर्ड असतो, जो सुरुवातीला आपल्याला बेसिस कन्सल्टंट देतो, आणि बेसिस कन्सल्टंटनी हा पासवर्ड जर आपल्याला कॅप ऑन लेटर मध्ये दिला असेल, कॅप ऑन लेटर म्हणजे ज्याला आपण कॅपिटल लेटर म्हणतो, तर आपण तो पहिल्यांदा जेव्हा तो पासवर्ड तो आपल्याला देणार, फॉर एक्झाम्पल त्यांनी मला पासवर्ड दिला पुणे 1234 5, ऑलराईट. आणि हा पासवर्ड दिल्यानंतर अगदी पहिल्यांदाच त्यांनी मला तो पासवर्ड दिलाय, आणि ह्या पासवर्ड मध्ये पुणेचं स्पेलिंग हे पूर्णपणे त्यांनी कॅपिटल लेटर मध्ये लिहिलंय. पी कॅपिटल, यू कॅपिटल, एन कॅपिटल, ई कॅपिटल. ओके. आणि 1234 5च्या बाबतीत काय असा प्रश्न येत नाही, कारण ते नंबर्स आहेत. तो पुणे 1234 5 असं त्यांनी जर दिलं असेल, तर त्यानंतर मात्र मला सिस्टीम प्रॉम्प्ट करणार, असं सिस्टीम मला सुचवणार. तो पासवर्ड मी एकदा एंटर करून माझी सिस्टीम सुरू करणार, पण लगेच सिस्टीम म्हणणार की आता तुम्ही तुमचा पासवर्ड ठरवा. हा पासवर्ड जो तुम्हाला मिळालाय तो बेसिस कन्सल्टंटनी दिलाय. ओके. पण तोच पासवर्ड तुम्ही कंटिन्यू करू नका, कारण तुमची जी अथॉरिटी आहे, तुमची जी इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही जे जे काय ट्रान्झॅक्शन करणार, ते तुम्ही जर तो पासवर्ड यूज केला, तोच यूज केला, कोणी दिलाय आपल्याला तो बेसिस कन्सल्टंटनी दिलेला जो पासवर्ड आहे, तो जर तुम्ही यूज केला, तर कदाचित 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 असं होऊ शकेल की तो पासवर्ड बेसिस कन्सल्टंटनी जर उद्या कधी यूज केला आणि त्याच्या मनात जर काहीतरी खोट असेल, त्याच्या मनात जर काही पाप असेल, तर कदाचित तुमच्या तुमच्या युजर आय डीनी आणि तुमच्या पासवर्डनी तो काहीतरी एखादा ट्रान्झॅक्शन गलत किंवा चुकीचं करू शकेल. असं ही एसएपी सिस्टीम ही काळजी घेत असते. एसएपी सिस्टीम ही जी जर्मन लोकांनी बनवली आहे,
की त्यांनी इतक्या गोष्टींवर त्यांनी विचार करून ही सिस्टीम बनवली आहे की सिस्टीम मध्येच अनेक सिक्युरिटीज आहेत. ओके, म्हणजे ही सिस्टीम अशी आहे की आपण असं म्हणू शकणार नाही की कुठलाही हॅकर ही सिस्टीम हे करू शकणार नाही. आपण असं म्हणू शकणार नाही. हॅकर लोक जे असतात ते वेगळ्या याच्यातले असतात. पण जर तुमचा युजर आयडी आणि तुमचा पासवर्ड आहे, तर तुम्ही कुणाला तरी सांगितला किंवा कुठल्या तरी वहीवर लिहून ठेवला आणि ती वही दुसऱ्याच्या गलत किंवा चुकीच्या माणसाच्या हातात सापडली, तर मग तो आणि त्याचं इंटेन्शन खूप चुकीचं आहे, तर मग तुमची सिस्टीम तो हे करू शकतो ना, वापरू शकतो. त्यामुळे पासवर्ड जर आपल्याला कॅपिटल लेटरमध्ये मिळाला असेल तर तो आपण चेंज करायचा. चेंज करताना कॅपिटल लेटरमध्ये टाकायचा. जर बेसिस कन्सल्टंटनी मला पासवर्ड हा छोट्या लिपीमध्ये दिला असेल, स्मॉल लेटर्स मध्ये दिला असेल, म्हणजे उदाहरणार्थ PUNE सगळी छोटी छोटी लेटर आहेत इंग्लिशची, 1 2 3 4 5, तर मी तो याच्यामध्ये ठेवायचा. माझा नवीन पासवर्ड जो असेल तो मी छोट्या स्मॉल लिपीमध्ये ठेवायचा. ऑल राईट. सो अगेन कमिंग टू व्हॉट, कारण आता फक्त लोगन लँग्वेजकडे करायचे, ते इंग्लिश बाय डिफॉल्ट आहे. सो इथे आपण बघितलं की आपण SAP लोगन हे जे आहे त्याला डबल क्लिक केल्यानंतर आपण या स्क्रीनवर येतो. अजून आपण लॉग इन केलेलं नाहीये, फक्त मी युजर आयडी माझा टाकलाय. आणि हे 3 फील्ड मी तुम्हाला एक्सप्लेन केले, हे कमांड एरिया एक्सप्लेन केली. हे बरेचसे इकडे ग्रेड आउट आहेत कारण अजून काय आपलं काम सुरू झालेलं नाहीये. ऑलराईट. इथे जी स्क्रीन असते ती आपल्याला दर्शवत असते की आपण कुठल्या ह्याच्यामध्ये आहात. तर आता ते म्हणतोय की तुम्ही SAP मध्ये आहात. SAP नावाच्या ERP सिस्टीम मध्ये तुम्ही आता आहात, लॉग इन करत आहात. ओके. हा क्लायंट नंबर मी सांगितलं की जो खिशातून पैसे काढतो करोडो रुपये आणि SAP कंपनीला देतो तो क्लायंट. हा युजर आयडीचं सांगितलं की हा केस सेन्सिटिव्ह नसतो. पासवर्ड हा केस सेन्सिटिव्ह असतो. ओके. आणि हे इथे लोगन लँग्वेज आहे, हे इंग्लिश आहे, आपल्यासाठी इंग्लिश आहे. ओके. म्हणजे ही बाय डिफॉल्ट इंग्लिश लँग्वेज असते, लोगन लँग्वेज. इकडे जर मी समज बाय चान्स F1 केलं, हो, हे काय झालं तर हे बराच वेळ झाल्यामुळे हे सिस्टीम म्हणते की बराच वेळ तुम्ही काहीच काम केलं नाही, त्यामुळे ही सिक्युरिटी आहे. उगाचच तुम्ही जर एक एक दिवस काही काम न करता सिस्टीम चालू ठेवली तर ते त्यांना सिस्टीमला पसंत नाहीये. त्यामुळे मला परत लॉग ऑन करावं लागेल आता. सो इथे मी नो करतो. परत मी त्या स्क्रीनवर आलो. ओके. सो याला डबल क्लिक करतो. ऑल राईट. आणि जस्ट अ मिनिट, जस्ट अ मिनिट. ओके, आय एम बॅक. सो आपण परत आता इथे माझा युजर आयडी येतो, मी फक्त बॅकस्पेस करतो. आणि आता मी माझा जो पासवर्ड आहे त्याच्यामध्ये मी काय केलंय, जो माझा पासवर्ड आहे तो मी इथे एंटर करतो. ओके. सो आय एम एंटरिंग माय पासवर्ड. तुम्हाला तो दिसणार नाही एंटर करताना. फक्त आपला कर्सर पुढे जाताना दिसेल. ओके. माझा पासवर्ड मी एंटर केलाय. आता एकदा एंटर करतो. ओके. आता लगेच तुम्ही बघा इथे या स्क्रीनचं जे टायटल होतं ते मगाशी SAP होतं आणि आता काय, SAP इझी ऍक्सेस. SAP इझी ऍक्सेस असं ह्याचं टायटल आलं. ऑल राईट. ओके. आता इथे बघितलं तर परत आता हे सगळे मेनू इथे वरती जे टायटल्स आहेत ते आता सगळे ऍक्टिव्ह दिसतात बघा. यू कॅन सी मगाशी होते ते त्या 2 3च होते. ओके. मगाशी 3च होते, सिस्टीम, हेल्प आणि आय थिंक मेनू, असं 3 होते. पण आता मात्र मेनू, एडिट, फेवरेट्स, एक्स्ट्राज, सिस्टीम्स, हेल्प. सो मेनूजला जर आपण क्लिक केलं तर त्याच्यामध्ये युजर मेनू, SAP मेनू वगैरे काय काय त्याच्यामध्ये दिसतंय. रिफ्रेश. एडिटला क्लिक केलं तर एडिट मध्ये आपल्याला 3 फील्ड्स दिसत आहेत. एक्झिक्यूट, एक्झिक्यूट इन न्यू विंडो वगैरे. फेवरेट्स मध्ये काय दिसत आहेत. एक्स्ट्रास, सिस्टीम्स, हेल्प. मगाशी हेल्प हा बिलकुल ग्रेड आउट होता, आता हेल्प हा ऍक्टिव्ह झालाय, मगाशी इनऍक्टिव्ह होता. राईट.
सो हा फरक आहे त्याच्यामध्ये. ओके, हा एसएपी इझी ऍक्सेस आपल्याला दिसतोय. इथे पण आता बरेचसे मेनूज आहेत, ते सगळे मेनूज आपल्याला बऱ्यापैकी मेनू आपल्याला काय दिसतात आता, ऍक्टिव्ह दिसतात. क्रिएट रोल किंवा हे चेंज आहे, हे चेंज फेवरेट आहे. बाजूला इथे डिलीट फेवरेट आहे, ऍड टू फेवरेट्स, अदर मेनूज, डिस्प्ले रोल मेनू वगैरे. एसएपी बिझनेस वर्कप्लेस, एसएपी मेनू, क्रिएट रोल. फक्त दोनच इकडे अजाईन युजर्स आणि डॉक्युमेंटेशन हे जे आहेत ते काय, यू कॅन से दे आर ग्रेड आउट यट. ऑल राईट. सो सक्सेसफुली आपण आता काय केलंय की एसएपी हा जो ईआरपी आहे त्यामध्ये आपण आता काय केलेलं आहे, वी हॅव लॉग इन इन टू एसएपी. ऑल राईट. मी त्या दिवशी तुम्हाला सांगितले की नेहमी एसएपी असं म्हणावं आपण. ओके. सीएपी सॅप, सीएपी कॅप होते तसं एसएपी सॅप नाही करायचं कधीच. ओके, कारण त्याचा जर्मनीमध्ये अर्थ हा विचित्र होतो. त्यामुळे याचा एक जागतिक संकेत असा आहे की याला नेहमी एसएपीच म्हणायचं आपण. अगदी चुकून देखील आपण सॅप असं म्हणायचं नाही. तुम्हाला 99% जनता म्हणजे ही एसएपीशी रिलेटेड असते, ती 99% जनता जी एसएपीशी रिलेटेड असते ती पण सॅपच करतात. पण आपण त्याच्यात सामील व्हायचं नाही, आपण 1% मध्येच सामील राहायचं की इट इज एसएपी. ऑल राईट. ऑल राईट. आता यू कॅन सी की इथे नानाविध, इथे पहिलं फेवरेट्स म्हणून एक आहे. ओके. त्यानंतर एसएपी मेनू आहे. ओके. या एसएपी मेनू मध्ये तुम्हाला दिसतंय की वेगवेगळे फोल्डर्स आहेत. ऍग्रीकल्चर कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट, फायनान्शियल सर्व्हिसेस नेटवर्क, ऑफिस, क्रॉस ऍप्लिकेशन कॉम्पोनंट्स, लॉजिस्टिक, अकाउंटिंग, ह्युमन रिसोर्सेस, युटिलिटी इंडस्ट्रीज, इन्फॉर्मेशन सिस्टीम्स, टूल्स, वेब क्लायंट, यूआय फ्रेमवर्क. हे जे सगळे दिसत आहेत इकडे, हे एसएपीचे मेनू आहेत. म्हणजे वेगवेगळे मॉडेल्स आहेत, मॉडेल्स. ओके. त्या दिवशी आपण बघितलं की एसएपी इज अ इंटिग्रेटेड सिस्टीम. इनफॅक्ट ईआरपीचा अर्थच असा होतो की ऑर्गनायझेशन मध्ये जे नानाविध फंक्शन्स असतात, वेगवेगळे फंक्शन्स असतात, ते फंक्शन्स सगळे एकसंघपणे आपण बघू शकतो किंवा त्यांचा उपयोग करू शकतो. आणि त्यामुळे रिपोर्टिंग हे खूप सहज शक्य होतं. रिपोर्टिंग हे समजायला खूप चांगलं जातं मॅनेजमेंटला आणि अदर की पर्सन्सला. म्हणजे एसएपीचा किंवा ईआरपीचा उदय होण्याच्या आधी प्रत्येक जण काय करायचं, प्रत्येक फंक्शनसाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर यूज करायचा. त्यामुळे कधी पण आपल्याला असं एकत्रितपणे आपल्याला रिझल्ट बघता यायचा नाही. त्याच्यावर या ईआरपी सिस्टीमनी मात केली आहे. ऑलराईट. आता इथे तुम्ही बघताय की फेवरेट्स म्हणून एक मेनू आहे. हे सगळे मेनूज आहेत, बघायचं नावच दिलं त्यांनी मेनू. ओके. एसएपी मेनू असंच नाव दिलेलं आहे. ओके. इथे फेवरेट्स मध्ये एक मेनू दिसतोय. याचा अर्थ असो की हा माझा खूप आवडता आहे. फेवरेटचा अर्थ की हा जो मेनू आहे तो माझा खूप आवडता आहे, म्हणजे तो मी वारंवार यूज करणार आहे, म्हणून मी त्याला फेवरेट्स मध्ये ऍड करून ठेवलंय. असं इतकं सिंपल आपण या क्षणाला समजूया. ऑलराईट. आता जेव्हा आपण हे एसएपी स्क्रीन्स वापरत असतो, ओके, तर आपल्याला सध्या आता एकच स्क्रीन दिसते. आणि इथे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हा जो एरिया आहे आणि हा एरो जो आहे, दिस इज व्हेरी इंपॉर्टंट फील्ड कॉल्ड एज कमांड एरिया. ऑलराईट. सो या कमांड एरियामध्ये मी काही कमांड देणार आता. ती कमांड दिल्यानंतर सिस्टीम त्या कमांडच्या नुसार जे मला फंक्शन पाहिजे असेल ते फंक्शन मला ओपन करून देणार. आणि त्यामध्ये मी माझा डेटा फिल्डअप करायचा आणि त्याप्रमाणे मग सिस्टीम त्याचे इफेक्ट्स देणार ऑन द स्पॉट. म्हणजे एखादं ट्रान्झॅक्शन जर असेल, ते ट्रान्झॅक्शन माझ्या मटेरियल मॅनेजमेंटला टच करत असेल किंवा माझ्या सेल्स अँड डिस्ट्रीब्युशनला टच करत असेल किंवा ते माझ्या फायनान्सला टच करत असेल, तर त्याचे जे एकदा ट्रान्झॅक्शन एंटर केलं की ट्रान्झॅक्शन एंटर केल्यानंतर ज्या ज्या मॉडेल्समध्ये त्याचे इफेक्ट्स जायला पाहिजेत ते विदिन अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड ते इफेक्ट
त्या त्या मॉडेल्समध्ये दिले जातात. ऑलराईट. म्हणजे ही एक अक्षरशः विज्ञानाची आपण असं म्हणूया की आपल्याला दिलेली भेट आहे अनेक भेटींपैकी, की असं अगदी म्हणजे आत्ता तुमचं जे वय आहे, ओके, त्या वयात जर आम्ही म्हणजे मला जर झोकावून बघितलं तर त्यावेळेला तर अगदी कॉम्प्युटरचा नुकताच उदय झाला होता. अगदी नवीन होता कॉम्प्युटर. मग त्याला PC-286 असं म्हणायचं. म्हणजे PC-286 वॉज अ एकदम प्रिमिटिव्ह मॉडेल ऑफ कॉम्प्युटर इन इंडिया. ऑलराईट. मग त्या काळामध्ये जेव्हा तो पर्सनल कॉम्प्युटर आला, PC-286 असं म्हणायचं, म्हणजे आता जर PC-286 जर शोधायचं ठरवलं ना, तो एक्झिबिशन मध्ये सुद्धा मिळणार नाही, इतका तो कालबाह्य झालाय आता. ऑलराईट. सो PC-286 आणि सेकंड त्याच्यामध्ये आपल्याकडे काय सिस्टीम होती की त्या काळामध्ये आपण मॅन्युअल बुक्स ऑफ अकाउंट्स लिहायचो. मॅन्युअल बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणजे इव्हन आम्ही चार्टर्ड अकाउंटन्सी करताना मॅन्युअल बुक्स ऑफ अकाउंट्सच वापरलेले आहेत. आम्ही हाताने बुक्स ऑफ अकाउंट लिहायचो जरी कॉम्प्युटर होता, PC-286 होता तरी पण, कारण तो एवढा रुळला नव्हता आपल्यामध्ये आणि प्रत्येक जण त्याच्यामध्ये काहीतरी शिकायचा प्रयत्न करत होता. त्यावेळेला जर आपण सॉफ्टवेअर, रेडीमेड सॉफ्टवेअर जर आपण यूज करायचं होते सॉफ्टवेअर त्यावेळेला सुद्धा, रेडीमेड सॉफ्टवेअर जर आपण यूज करायची ठरवली त्यावेळेला, ज्यांनी ज्यांनी ठरवली त्याला ती असं वाटायचं अरे हे सॉफ्टवेअर माझ्या सिस्टीमला किंवा माझ्या बिझनेसला, माझ्या बिझनेस फंक्शन्सला कम्पॅटेबलच नाही आहे. म्हणजे माझी काहीतरी रिक्वायरमेंट वेगळी आहे आणि सॉफ्टवेअर काहीतरी वेगळंच मला सांगतोय किंवा वेगळंच मला युटिलिटी दाखवतोय. त्यामुळे तो काळ असा होता की आपण कन्सल्टंटला बोलवायचो आणि कन्सल्टंट कडून आपल्याला पाहिजे तसं कस्टमाइज करून घ्यायचो सॉफ्टवेअर. ओके. सो तो सर्व जो एक आपण असं म्हणूया की एक तोटा जो होता, डिसएडव्हान्टेज होता किंवा जो लॉस होता, तो जसं ही ERP सिस्टीम डेव्हलप होत गेली तसा आजच्या घडीला तो विदिन अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड तो ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो, रिपोर्ट्स दाखवतो आपल्याला. अनालिसिस करायचं असेल तर अनालिसिस पण आपल्याला त्याचं एका पद्धतीने मिळू शकतं. हा त्याचा एक चमत्कार आहे किंवा ही त्याची युटिलिटी आहे. ऑलराईट. आता इथे आपण एक काम करूया की ही जी स्क्रीन दिसते याला SAP इझी ऍक्सेस स्क्रीन असं म्हणतात. ओके. तर ही स्क्रीन पहिली गोष्ट म्हणजे कोण वापरतं, आपण इथपासून सुरुवात करूया. ही स्क्रीन कोण वापरतं, तर जे SAPचे युजर्स असतात, म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये जे SAP वापरत असतात, म्हणजे आपली सिस्टीम जी आहे SAPची ती ऑलरेडी इन्स्टॉल झालेली आहे, सक्सेसफुली इन्स्टॉल्ड. आणि आता आपण आपली ट्रान्झॅक्शन्स एंटर करायला कधीच आपले 2-3 वर्ष निघून गेलेले आहेत. मग त्यावेळेला जे आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये एम्प्लॉईज असतात ते एम्प्लॉईज प्रत्येक ट्रान्झॅक्शन म्हणजे परचेस रिक्विजिशन किंवा परचेस ऑर्डर किंवा परचेस इनव्हॉइस, सेल्स ऑर्डर, सेल्स इनव्हॉइस, बँक ट्रान्झॅक्शन्स, हे प्रत्येक ट्रान्झॅक्शन्स जेव्हा ते एंटर करतात तेव्हा SAP मध्ये एक सर्वात मोठं एक इम्पॉर्टंट डिफरन्स SAP मध्ये आणि नॉन SAP मध्ये आहे की SAP मध्ये कुठलंही ट्रान्झॅक्शन हे दिस अकाउंट डेबिट अँड दॅट अकाउंट क्रेडिट असं होत नाही. तर प्रत्येक ट्रान्झॅक्शन साठी SAP मध्ये वेगवेगळे डॉक्युमेंट्स असतात. डॉक्युमेंट्स म्हणजे आपण डॉक्युमेंट्स फक्त एंटर करतो आणि डॉक्युमेंट्स एंटर झाले का त्याच्या पडद्यामागे एंट्री पण पास होतात, पोस्टिंग पण होतं, रिपोर्ट्स पण तयार होतात, जनरेट होतात, अनालिसिस पण रेडी होतं. सो हा त्याचा एक ऍडव्हान्टेज असतो. त्यामुळे इथे आपल्याला डॉक्युमेंट्सद्वारे ह्या एंट्रीज पास करायच्या आहेत. तर आत्ता आपली स्टेज अशी आहे की आपण असं म्हणूया की SAP ऑलरेडी इन्स्टॉल झालेलं आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा युजर्स हे SAP मध्ये लॉग इन करणार तर त्यांना ही स्क्रीन दिसणार. ओके. कुणाला दिसणार? युजर्सना. युजर्स कोण आहेत? तर युजर्स हे काय कॉन्फिगरेशन मध्ये त्यांचा काही हिस्सा नसतो किंवा काही युजर्स असू शकतो, पण नॉर्मली आत्ताच्या घडीला जे युजर्स आहेत ते फक्त त्यांना माहिती असतं की हे ट्रान्झॅक्शन एंटर करायचं असेल तर मला हे डॉक्युमेंट लागेल, हा ट्रान्झॅक्शन कोड आहे, या ट्रान्झॅक्शन कोडमध्ये ट्रान्झॅक्शन एंटर करायचं आणि सिस्टीमने ती ऍक्सेप्ट केलं का बस आनंदी आनंद झाला. सिस्टीमने ऍक्सेप्ट केलं तर
ओके. आता वी कम टू द, याच्या मागे एक अजून एक स्क्रीन आहे. म्हणजे मागे बोलताना मला थोडस खटकतंय, पण एक समजवण्यासाठी की अजून एक स्क्रीन आहे. त्याला म्हणतात आय एम जी स्क्रीन. आय एम जी. आय एम जीचा अर्थ इम्प्लिमेंटेशन गाईड. आय एम जीचा अर्थ इम्प्लिमेंटेशन गाईड. सो ही जी आय एम जी स्क्रीन आपण आता एक थोड्या वेळात बघणार आहोत, ती कोण यूज करतं? तर जे डेव्हलपर्स आणि कॉन्फिगरेटर्स असतात, फक्त ते यूज करतात. डेव्हलपर्स आणि कॉन्फिगरेटर्स म्हणजे अगदी थोडक्यात जे आपले एसीपी पार्टनर्स असतात. आपल्या मॅनेजमेंटने एकदा एसएपी सिस्टीम इन्स्टॉल करायची ठरवली की आपण एसएपी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे आपलं निगोशिएशन होणार. त्यांना आपण पैसे पे करणार. पैसे पे केल्यानंतर त्या सिस्टीमचं लायसन्स आपल्याला मिळणार. लायसन्स मिळाल्यानंतर आपल्याकडे जे बेसिस कन्सल्टंट असतात आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये, ते सिस्टीम ही सर्व इन्स्टॉल करण्याची जबाबदारी ही त्यांच्या खांद्यावर असते. हे बेसिस कन्सल्टंट काय करणार की आपण आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये कुठल्या कंपनीला आपले कॉन्फिगरेटर्स म्हणून किंवा एसएपी पार्टनर्स म्हणून नियुक्त करायचं, याच्यावर बेसिस कन्सल्टंट, ऑर्गनायझेशनल मॅनेजमेंट हे सर्व विचार करतात आणि आपल्या ऑर्गनायझेशनला सुटेबल असा एसएपी इम्प्लिमेंटर किंवा एसएपी पार्टनर आपण सिलेक्ट करतो. त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की एसएपी पार्टनर हे मोठ्या कंपनीज पण असतात, मिडल लेवल कंपनीज पण असतात आणि छोटे अगदी खूप गरजू असतात, त्यांच्याकडे फार फार तर हे 15-20चा स्टाफ असतो. अशा पण चांगल्या कंपनीज असतात. त्यांची कॉस्ट कमी असते. जे हायर लेवल असतात त्यांची कॉस्ट जास्त असते. मिडल लेवल त्यांची कॉस्ट कुठेतरी दोघांच्या मध्ये असते. तर आपण मग ही जी आय एम जी स्क्रीन सांगितली ती कशी आपण त्याच्यामध्ये त्याच्यावर जायचं, तर त्यासाठी देर आर टू मेथड्स टू गो टू आय एम जी स्क्रीन, जे याच्या मागे लपले आता सध्या. एक तर मी पाथ यूज करायचा. पाथ वन इज युजिंग द पाथ, आणि सेकंड ट्रान्झॅक्शन कोड वापरायचा. ट्रान्झॅक्शन कोड. सो देर आर टू मेथड्स टू नॅव्हिगेट इन एसएपी. आता आपण एसएपी मध्ये लॉग इन तर केलेलं आहे, पण आता आपल्याला नॅव्हिगेशन म्हणजे पुढे जायचंय की नाही आपल्याला. मग पुढे जाण्यासाठी आपल्याकडे आपल्याकडे रस्ते आहेत. एक तर आपण काय पाथ वापरायचा. पाथ इथे दिलेला असतो, तो पाथ वापरायचा. त्यांनी एक रस्ता आपल्याला आखून दिलेला आहे, त्या रस्त्यावरून चालायचं. ओके. आणि सेकंड, जर त्या पाथवरून आपल्याला जायचं नसेल, तर थोडा पाथ थोडा लेंदी असतो, तर त्याच्यातून जायचं नसेल तर एसएपीने सांगितलं ठीक आहे, तुम्हाला पाथ करून जर जायचं नसेल तर तुम्हाला आम्ही एक ट्रान्झॅक्शन कोड देतो की हे ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर हे ट्रान्झॅक्शन कोड तुम्ही वापरा. मग ते युजर लोकांना खूप बरं पडतं की असं ट्रान्झॅक्शन कोड दिला. तो नॉर्मली 4 अक्षरी किंवा 5 अक्षरी असतो. तो ट्रान्झॅक्शन कोड युजर लोक आपल्या वहीमध्ये लिहून ठेवतात आणि काम सुरू करतात आपलं. ऑलराईट. सो पहिलं आपण आपल्याला जे आय एम जी स्क्रीनवर जायचं आहे त्यासाठी आपण पहिल्यांदा पाथचा वापर करूया. पाथ. ओके. बघा इथे टूल्स नावाचं एक फोल्डर आहे. टूल्स. मला कुठे जायचं आहे आता? आय एम जी स्क्रीनला. आय एम जी स्क्रीन कोण वापरतो? कॉन्फिगरेटर किंवा डेव्हलपर्स जे असतात ते. ओके. म्हणजे एसएपीचं आपलं इन्स्टॉलेशन झालेलं नाहीये असं आपण जेव्हा स्टेजमध्ये असतो त्यावेळेला हे कॉन्फिगरेटर्स आणि डेव्हलपर्स पिक्चरमध्ये येतात. सो याला मी क्लिक करतो. ऑलराईट. क्लिक केल्यानंतर त्याच्या पोटामध्ये इतके अधिक अनेक फोल्डर्स अजून दडलेले आहेत. बघा एका टूल्सवर क्लिअर मी ॲबॅप वर्क बेंच कस्टमायझिंग. ॲबॅप ही एसएपीची लँग्वेज आहे. ॲबॅप ही एसएपीची लँग्वेज आहे. नॉर्मली ॲबॅप हे कोण शिकतं? तर ज्यांना इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असतो, ज्यांना टेक्निकल बॅकग्राऊंड असतो, असे लोक हे एसएपीचं ॲबॅप नावाचं एक फील्ड आहे, मॉडेल आहे. खूप स्कोप आहे त्याला. पण त्यामध्ये आपण नॉर्मली जे कॉमर्स बॅकग्राऊंड वाले जे असतो, कॉमर्स बॅकग्राऊंड मध्ये सहसा त्या ॲबॅप
या फील्डमध्ये जायला कचरतात किंवा थोडेसे त्यांना ते आवडत नाही, कारण त्याच्यामध्ये कोडिंग लँग्वेज आली. ते लँग्वेज आल्या म्हटल्यानंतर आपल्याला थोडंसं आधीच आपण नर्वस होतो की लँग्वेज वगैरे आपण काही जास्त कधी शिकलेलो नसतो. त्यामुळे हे वेगवेगळे जे फोल्डर्स दिसतात त्यामध्ये कस्टमायझिंग नावाचं एक फोल्डर आहे, त्याला मी क्लिक करतो. क्लिक क्लिक केल्यानंतर इथे मला दिसायला लागलं बघा, IMG इम्प्लिमेंटेशन गाईड. हा IMG जो शब्द आहे तो आपल्या या 48 आवर्स ट्रेनिंगमध्ये अनेक वेळा येणार आहे, अनेक वेळा. ओके, त्याला SPRO असं पण म्हणतात. SPRO म्हणजे काही लोक त्याला स्प्रो असं म्हणतात. स्प्रो म्हणजे IMG इज ऑल्सो कॉल्ड एज SPRO. SPRO पण काय त्याचा अर्थ असतो ते आपण थोड्या वेळाने बघूया. ओके, ऑल राईट. सो इथे मला ह्याला क्लिक करतो. जेव्हा माझं फायनल, आता इथे बघा हे छोटे छोटे इकडे ॲरोज दिसतात आपल्याला. ज्या वेळेला मी फायनल डेस्टिनेशनला येईल ना, तेव्हा मला ॲरो न दिसता हे असं एक फोल्डर दिसेल तिकडे. असं दिसेल बघा, हे खाली जे दिसतंय कस्टमायझिंग क्रॉस सिस्टीम व्ह्यूअर. तुम्ही बघा याच्यामध्ये एक डिफरन्स आहे, अगदी क्लिअरली एव्हिडंट आहे. इथे ॲरो नाहीये, है ना. इथे हे समथिंग एक असं फील्ड आहे की ते ओपन केल्यानंतर लगेच ओपन होणार. इथे ॲरो आहे म्हणजे अजून मला पुढे जायचं आहे. बस. ओके, इथे गेल्यानंतर आता बघा ह्या आता ॲरो नाही. ओके, म्हणजे मी अगदी माझ्या डेस्टिनेशनला येऊन पोचलो. हे मी डेस्टिनेशनला येऊन पोचलो म्हणजे अगदी आमच्या मुंबईच्या भाषेत बोलायचं असेल तर मी चर्चगेट स्टेशनवर आलो. चर्चगेट स्टेशन म्हणजे मुंबई वेस्टर्नचं हे शेवटचं स्टेशन, त्याच्यापुढे रेल्वे जात नाही. ओके, सो हे एक्झॅक्टली मी डेस्टिनेशनवर आलो आणि हे एक्झिक्यूट प्रोजेक्ट नावाचं जे फोल्डर आहे त्याला मी क्लिक करतो बघा. डबल क्लिक केलं मी, एकदा सिंगल क्लिक नाही केलं, डबल क्लिक केलं. डबल क्लिक केल्यानंतर मला समोरच दर्शन झालं कस्टमायझिंग एक्झिक्यूट प्रोजेक्ट SAP रेफरन्स IMG इन्फॉर्मेशन प्रोजेक्ट अनालिसिस माय कस्टमायझिंग वर्कलिस्ट प्रोजेक्ट नेम वगैरे. म्हणजे आता आपण काय करतोय, हम लोग शुरू से शुरू कर रहे हैं. सुरुवात आपण करतोय. सो आपलं जे प्रोजेक्टचं नाव आहे, ते प्रोजेक्टचं काय कन्फिगरेशन आहे, ते करण्यासाठी आपल्याला जर काही नाव द्यायचं असेल ते आपण देऊ शकतो. आत्ता आपली गरज अशी आहे की ह्या कस्टमायझिंग नावाचं जे फील्ड आहे किंवा जी स्क्रीन आहे ही सेकंड स्क्रीन आपण म्हणू शकतो याला. ह्या स्क्रीनचा वापर कोण करतो आपण बघितलं मग अशी, कॉन्फिगरेटर्स. आणि कोण करतं, कॉन्फिगरेटर्स आणि डेव्हलपर्स. जे SAP सिस्टीम जे लोक आपल्याला डेव्हलप करून देतात, जे SAPचं कॉन्फिगरेशन करून देतात, ते कॉन्फिगरेशन आता तुम्ही जेव्हा शिकणार SAP, तुमचे जेव्हा 48 आवर्स होणार किंवा त्याच्यानंतर तुम्ही आणखीन 2 महिने चांगली हँड्स ऑन लक्झरियस प्रॅक्टिस करणार, खूप प्रॅक्टिस करणार. त्यानंतर तुम्ही कंट्रोलिंग मॉड्यूल शिकणार. कंट्रोलिंग मॉड्यूलमध्ये पण तुमचा एक 1 मंथ तरी त्याच्यामध्ये व्यतीत करणार. परत 2-3 महिने तुम्ही त्याची प्रॅक्टिस करणार. आफ्टर दॅट तुमच्यामध्ये जे एक ट्रान्सफॉर्मेशन झालेलं असेल, ते ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला इंटरव्ह्यूज वगैरे फेस करायला नक्की मदत करणार तुम्हाला. ओके, सो इथे आता आपण हा प्रोजेक्ट आता आपण काय करतोय, सुरुवात करतोय. ओके, सो IMGचा अर्थ काय सांगितलं मी, इम्प्लिमेंटेशन गाईड. इम्प्लिमेंटेशनचे पहिले 2 शब्द आणि गाईड म्हणून G. आणि अ, याचा आता मला जर ही स्क्रीन मला जर समज ही स्क्रीन मला ही मी आत्ता स्क्रीन कशी मी हे केली म्हणजे पोहोचलो याच्यापर्यंत, मी पाथ वापरला, पाथ. हा यूज द पाथ. आणि मगाशी मी काय म्हणालो, SAP मध्ये जर तुम्हाला SAP इझी ऍक्सेस स्क्रीन पासून पुढे नॅव्हिगेशन करायचं असेल तर there are 2 ways to navigate. One is you should use the path
which is already set up, which is already fixed, which is already, you can say, designed by SAP. त्या पाथ मध्ये आपण कुठलाही बदल करू शकत नाही. तो जो पाथ आहे, एसएपीने जो दिलेला पाथ आहे, तो पाथ आपण जसाच्या तसा फॉलो करायचा. त्याच्यात आपण चेंज करू शकत नाही. इतकं ते फिक्स असतं. सो वन इज यूज ऑफ पाथ अँड सेकंड इज यूज ऑफ व्हॉट, ट्रान्झॅक्शन कोड. आता मी एक काम करतो, तुम्हाला यूज ऑफ पाथ आहे ते परत एकदा दाखवतो, सो दॅट तुम्हाला त्याच्यावरती जास्त त्याचं अंडरस्टँडिंग होईल. मी काय केलं, मी इथे टूल्स मध्ये होतो पहिल्यांदा. जस्ट अ मिनिट. ओके, ही आपली पहिली स्थिती होती आणि मला पुढे जायचंय. पुढे जायचं म्हटल्यानंतर मला काहीतरी हालचाल तर केली पाहिजे. तर फर्स्ट इज पाथ. टूल्सला मी क्लिक केलं, कस्टमायझिंग, IMG, इम्प्लिमेंटेशन गाईड आणि एक्झिक्यूट प्रोजेक्ट. ऑलराईट, मी दुसऱ्या माझ्या योग्य ठिकाणी आलो कॉन्फिगरेशनसाठी. इथून आता मी कॉन्फिगरेशन सुरू करणार आहे, जसं जसं आपण डेव्हलप करणार तसं. सेकंड वे मी काय सांगितलं, मला आय कॅन यूज द ट्रान्झॅक्शन कोड. हा ट्रान्झॅक्शन कोड पण एसएपीने ऑलरेडी फिक्स ट्रान्झॅक्शन कोड आहे. कुठलीही लँग्वेज असू दे, ट्रान्झॅक्शन कोड मात्र फिक्स आहे. कुठलीही लँग्वेज असू दे, ट्रान्झॅक्शन कोड हा फिक्स आहे. म्हणजे एसएपी हे 39 लँग्वेज मध्ये अवेलेबल आहे, इंटरनॅशनल लँग्वेज मध्ये. म्हणजे अगदी चायनीज, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, जपान किंवा आफ्रिकन कंट्रीज मध्ये काही ऍडव्हान्स कंट्रीज आहेत त्या, किंवा लॅटिन अमेरिकन कंट्रीज म्हणजे ब्राझील, ह्या देश आहेत तिकडूनचे, हे पण देश आहेत. नॉर्थ अमेरिका आणि मध्ये तर इंग्लिशच आहे. पण युरोपकडे तुम्ही जर नजर टाकली तर युरोपमध्ये आता करन्सी सेम आहे, युरो, पण युरोपमध्ये लँग्वेजेस डिफरंट. इंग्लंडमध्ये ब्रिटिश म्हणजे इंग्लिश लँग्वेज, फ्रान्समध्ये फ्रेंच लँग्वेज, जर्मनीमध्ये तर ते दुसऱ्या लँग्वेजमध्ये बोलतच नाहीत. आहेत ना, जर्मनी दुसऱ्या लँग्वेजमध्ये बोलतच नाही, ते जर्मनच सर्वश्रेष्ठ लँग्वेज आहे. पोर्तुगीजमध्ये पोर्तुगाल लँग्वेज, इटालीमध्ये इटालियन लँग्वेज. प्रत्येक लँग्वेज, युरोपियन कंट्री तुम्ही गेला, हॉलंडमध्ये त्यांची डच लोकांची लँग्वेज आहे. प्रत्येक, त्यांना सगळ्यांना इंग्लिश येतं, पण ते आपल्यासमोर आले का ते म्हणतात, नाही नाही, आम्हाला इंग्लिश नाही वापरायचं, आम्ही डच मध्येच बोलणार, आम्ही आमच्या भाषेतच बोलणार. पण जेव्हा बिझनेस मध्ये ते येतात तेव्हा मात्र त्यांना ते विसरतात आपलं मातृभाषा प्रेम. ओके, सो सांगायचा मुद्दा असा आहे की जरी एखादं चायनीज मध्ये एसएपी असेल, ओके, म्हणजे तो जर्मन कंपनी, ट्रान्झॅक्शन कोड तसं जे आहे, पाथ जो आहे, तो पाथ तो तसाच असणार, ट्रान्झॅक्शन कोड पण तसाच असणार. ओके, आता मला ट्रान्झॅक्शन कोड तुम्हाला दाखवायचा आहे की सेकंड जो एसएपी मध्ये नॅव्हिगेट करण्याचा जो सेकंड मेथड आहे, विच इज ट्रान्झॅक्शन कोड. आय एम डुईंग दॅट. त्यासाठी मी पहिल्यांदा परत बॅक जातो, है ना. मला एसएपी इझी ऍक्सेस स्क्रीनवर यायचं आहे. इथे मी आलो आणि हा जो कमांड एरिया आहे, त्या कमांड एरियामध्ये मी तो ट्रान्झॅक्शन कोड जो एसएपीने ठरवलेला आहे, फिक्स आहे एकदम, ध्रुव ताऱ्यासारखा फिक्स आहे तो. तो कुठेच कधीच तो चेंज होणार नाही. दॅट इज कॉल्ड एज SPRO. 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 ओके, सो SPRO हा ट्रान्झॅक्शन कोड आहे. सो ह्या SPRO ट्रान्झॅक्शन कोडला मी कमांड बॉक्समध्ये दिलं. त्याच्या पुढे जो कर्सर आहे तो असं फ्लिकर करतोय बघा, असं. ओके, म्हणजे अजून काय पुढे जायचं असेल तर मी जाऊ शकतो आणि मी त्याला एंटर करतो. आलो सेम स्क्रीनवर. ओके, मग आता याच्यामध्ये मी सिंपल एक प्रश्न विचारतो, तुम्हाला पाथनी जायला आवडेल का ट्रान्झॅक्शन कोड वापरायला आवडेल? ट्रान्झॅक्शन कोड. हा, सगळ्यांचं उत्तर, 99%चं उत्तर ट्रान्झॅक्शन कोडच असणार. बिकॉज इट गिव्स अस लॉट ऑफ कन्व्हिनियन्स, बिकॉज इट इज व्हेरी सिम्पल, बिकॉज इट इज इझी टू रिमेंबर, and that's why we like
टू वर्क इन ट्रान्झॅक्शन कोड. पण इथे एक कॉशन नोट आहे, म्हणजे एक इशारा आहे, की जो पाथ आहे ना, पाथ, तो आपल्याला त्याचं लॉजिक सांगतो. की व्हॉट इज अ लॉजिक, म्हणजे त्याचा जो नॅव्हिगेशन आहे, ते नॅव्हिगेशन कसं झालंय. आणि जेव्हा आपण ते नॅव्हिगेशन नीट बघतो ना, की ओके, टूल्स मध्ये मी होतो, टूल्सला मी क्लिक केल्यानंतर पुढच्या याच्यावर आलो, त्यानंतर पुढच्या याच्या प्रोजेक्टवर आलो, प्रोजेक्टवर आल्यानंतर मग मी पुढे गेलो तर तिकडे मला आयएमजी स्क्रीन दिसली. आयएमजी स्क्रीन दिसल्यानंतर मला डायरेक्ट हे एक्झिक्यूट प्रोजेक्ट म्हणून आलं. हा जो पाथ असतो ना, हा पाथ आपल्याला लर्निंग फेजमध्ये, किंवा जर तुम्ही एसएपी मध्ये करिअर ॲज अ कॉन्फिगरेटर किंवा डेव्हलपर म्हणून तुम्ही करिअर करायचं ठरवलं, तर त्या दृष्टीने आणि शिकण्याच्या दृष्टीने देखील पाथचा आपण कधी हेट करायचं नाही. पाथ जे आहे त्याचा आपण कधी दुस्वास किंवा त्याचा राग करायचा नाही. आपण असं समजून घ्यायचं की पाथ थोडासा क्लिष्ट आहे, थोडासा कठीण आहे, पण एकदा जो पाथ आपल्याला समजला ना, तर त्याच्यानंतर आपण विसरत नाही. मग आपण थोडंसं धडपड करतो इकडे तिकडे, आणि जे काय पाहिजे असेल ते आपल्याला फाइंड आउट करू शकतो. पण ट्रान्झॅक्शन कोडचं काय असतं, की ट्रान्झॅक्शन कोडचे कितीतरी ट्रान्झॅक्शन कोड्स असतात, कितीतरी, म्हणजे हजारो ट्रान्झॅक्शन कोड असतात. आपल्याला सगळेच काय ट्रान्झॅक्शन कोड अथॉराइज नसतात. प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये एक जो युजर असतो ना, त्याला 4 ते 5 ट्रान्झॅक्शन कोड त्याला आला असतो. हा, ऑफकोर्स, जर एखादा युजर असेल तो खूप वरच्या दर्जाचा असेल, फायनान्स कंट्रोलर वगैरे असेल, तर त्याच्याकडे ऑलमोस्ट प्रत्येक ट्रान्झॅक्शन कोडचं त्याच्याकडे अथॉरिटी असेल. पण त्याचा अर्थ तो वापरतोच असं नाही, पण अथॉरिटी त्याच्याकडे असेल. पण नॉर्मली जे एक ऑर्डिनरी युजर्स असतात ऑर्गनायझेशन मध्ये, त्यांना फक्त 4 ते 5 ट्रान्झॅक्शन कोड किंवा मॅक्झिमम 10, किंवा एखादा अजून जरा इम्पॉर्टंट असेल त्याला 20. जुना एम्प्लॉई असेल आपल्या जुन्या टॅली सिस्टीम मध्ये ज्यांनी काम केलंय, त्याला अजून ट्रान्झॅक्शन. पण सगळेच्या सगळे ट्रान्झॅक्शन कोडची अथॉरिटी हे फक्त सिलेक्टेड लोकांनाच असते. कंपनीचा सीएफओ जो असतो, कंपनीचा फायनान्स कंट्रोलर जो असतो, कंपनीचे जे की पर्सनल्स असतात, त्यांच्याकडेच फक्त सगळ्या ट्रान्झॅक्शन कोडची अथॉरिटी असते. अदरवाईज बाकीचे जे युजर असतात, त्यांची संख्या पर्सेंटेज मध्ये बघायला गेलं तर 99% असेल. म्हणजे 1%लाच फक्त ऑल अथॉरिटी असते, बाकी 99%ला फक्त सिलेक्टेड अथॉरिटी असते त्यांच्या फंक्शन प्रमाणे. ऑल राईट. ओके. सो वी कन्क्लूड धिस डिस्कशन. म्हणजे आत्ता जे केलं ते, की एसएपी मध्ये नॅव्हिगेशन करायचं असेल तर आपल्याकडे देर आर 2 ways. वन, टू यूज द पाथ, अँड सेकंड टू यूज द ट्रान्झॅक्शन कोड. ऑल राईट. आता मी तुम्हाला त्याआधी असं सांगितलं की एसएपी मध्ये कुठल्याही ट्रान्झॅक्शन जर आपल्याला एंटर करायचं असेल, तर ते ट्रान्झॅक्शन आपल्याला डॉक्युमेंटच्या स्वरूपामध्ये एंटर करावं लागतं. वी हॅव टू एंटर डॉक्युमेंट. ते डॉक्युमेंट पण एकदम फिक्स असतं. म्हणजे मला जर परचेसचं ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर परचेसचं डॉक्युमेंट ठरलेलं आहे. सेल्स असेल तर सेल्सचं डॉक्युमेंट, सेल्सच्या डॉक्युमेंटमध्ये जाऊन मी परचेस करू शकत नाही. पेमेंट करायचं असेल त्याचं डॉक्युमेंट फिक्स आहे. पेमेंट मला घ्यायचं असेल दुसऱ्याकडून, त्याचं डॉक्युमेंट फिक्स आहे. मला कॅशमध्ये एक्सपेन्सेस पे करायचे असतील आणि ते रेकॉर्ड करायचं असेल, त्याचं डॉक्युमेंट वेगळं आहे. मला कॅश जर काही मिळत असेल, कॅश स्क्रॅप सेल्स वगैरे म्हणून, त्याचं डॉक्युमेंट वेगळं आहे. म्हणजे जसं ट्रान्झॅक्शन तसं आपलं डॉक्युमेंट. तर आता आपण एक काम करूया. आपण सिस्टीमचं एक लिमिटेशन आहे की आपण किती डॉक्युमेंट्स एंटर करू शकतो. ओके. तर ते डॉक्युमेंट्स काय लिमिटेशन आहे ते आपण समजून घेऊया. ओके. आता मी, लिसन, मी ज्या वेळेला, मला 2 स्क्रीन दिसल्या आता समोर. एसएपी इझी ऍक्सेस दिसली आणि दुसरी आयएमजी स्क्रीन दिसली. सगळे कन्फर्म करता का तुम्ही की आपल्या समोर फक्त 2च स्क्रीन येतात सुरुवातीला? पहिली स्क्रीन कुठली येते आपल्या पुढे? एसएपी इझी ऍक्सेस. ती स्क्रीन कोण वापरतो? युजर. युजर कोण असतो? जो
आपल्या ऑर्गनायझेशनचा एम्प्लॉई असतो, जो डे टू डे ट्रान्झॅक्शन करत असतो, तो युजर. आणि ही जी सेकंड स्क्रीन आहे त्याला IMG स्क्रीन म्हणतात, किंवा ह्याला SPRO स्क्रीन असं पण म्हणतात, कारण SPRO ट्रान्झॅक्शन कोड वापरून आपण ही स्क्रीन हे करत असतो, त्यामुळे याला SPRO स्क्रीन पण म्हणतात. तर ही जी स्क्रीन असते ती युजरसाठी असते का? पायल, SPRO स्क्रीन जी आहे, SPRO स्क्रीन जी आहे किंवा IMG स्क्रीन जी आहे, IMG ही युजरसाठी असते का कॉन्फिगरेटर साठी असते? कॉन्फिगरेटर साठी. शाबाश. IMG स्क्रीन असते ती कॉन्फिगरेटर साठी असते. IMG चा अर्थच तो आहे, इम्प्लिमेंटेशन म्हणजे कॉन्फिगरेशन. अंमलबजावणी करायची आपल्याला आपल्या सिस्टीम मध्ये, आपल्याला पाहिजे ती अंमलबजावणी आपल्याला करायची आहे. सो इम्प्लिमेंटेशन गाईड. आणि पहिली जी स्क्रीन होती त्याला आपण SAP इझी ऍक्सेस स्क्रीन असं म्हटलं. ती स्क्रीन युजर वापरतो का कॉन्फिगरेटर वापरतो? पहिली SAP इझी ऍक्सेस स्क्रीन ही युजर वापरतो का इम्प्लिमेंटर किंवा डेव्हलपर वापरतो? मी सांगितलं मग युजर. युजर वापर युजर्स. युजर वापरतो. SAP इझी ऍक्सेस स्क्रीन युजर वापरतो. आणि IMG स्क्रीन जी असते तो ती स्क्रीन कॉन्फिगरेटर किंवा डेव्हलपर वापरतो. हा डेव्हलपर किंवा कॉन्फिगरेटर आपला एम्प्लॉई असतो का? का तो आपले जे SAP पार्टनर्स असतात त्यांचा एम्प्लॉई असतो? हा जो डेव्हलपर असतो, हा जो कॉन्फिगरेटर असतो, तो आपल्या ऑर्गनायझेशनचा एम्प्लॉई असतो का SAPच्या ज्या पार्टनर्स कंपनी आहेत, SAPच्या ज्या इम्प्लिमेंटेशन करणाऱ्या कंपनीज आहेत त्यांचा एम्प्लॉई असतो? इम्प्लिमेंटेशन करणारे त्यांचा पार्टनर. त्यांचा एम्प्लॉई असतो. तो 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 सगळं शिकून आलेला असतो. त्यांनी 10 ठिकाणी प्रोजेक्ट त्यांनी राबवलेले असतात. त्यांनी 100 ठेचा खाल्लेले असतात. रात्र रात्र तो जागलेला असतो, कारण त्याच्यावर ते एक टाइम लिमिट असतं. त्या टाइम लिमिट मध्ये त्याला ते कम्प्लीट करायचं असतं. मग अगदी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना तो प्रोजेक्ट स्टडी करावा लागतो. आपल्याकडे येऊन त्यांच्याबरोबर अनेक मीटिंग्स होतात. मग आपण यामध्ये मात्र एक सूत्र लक्षात ठेवायचं की SAPचे जे पार्टनर्स असतात ना, ते आपल्याला असं कधीच सांगत नाहीत की सर तुम्ही असं करा, सर तुम्ही तसं करा, सर तुम्ही तसं करा, सर हे तुमच्यासाठी बेस्ट असेल, हे तुमच्यासाठी बेस्ट असेल. ते SAPचे पार्टनर्स आपल्याला सांगणार की तुम्ही तुमची रिक्वायरमेंट सांगा आम्हाला. यू टेल अस व्हॉट इज युअर रिक्वायरमेंट. आणि त्या रिक्वायरमेंट नुसार आपल्याला ते कॉन्फिगरेशन करून देणार. त्याच्यामध्ये जर त्यांना एखादं सजेशन द्यायचं असेल आणि ते सजेशन आपल्याला जर पसंत पडलं तर आपण ते ऍक्सेप्ट करायचं. अदरवाईज आपल्याला असं वाटलं की यांचं सजेशन आपल्याला काही इतकं योग्य वाटत नाहीये, तर आपण त्याला सांगायचं नको, तसं नको, आम्ही जसं सांगत होतो तसंच तुम्ही करा. ओके. सो हे जे इम्प्लिमेंटर्स असतात, हे जे कॉन्फिगरेटर्स असतात किंवा डेव्हलपर्स असतात, ती आपण जी SAP पार्टनर म्हणून जी कंपनी निवडलेली असते त्यांचे एम्प्लॉईज असतात. ओके. म्हणजे तुम्हाला मी बिग कंपनीची नावं पण सांगितली, Accenture किंवा L&T. हे जे बिग कंपनीज आहेत ते आपले SAP पार्टनर्स असू शकतात, किंवा मीडियम साईज कंपनीज असू शकतात, किंवा स्मॉल ऑर्गनायझेशन पण असतात. पुण्यामध्ये अशा काही स्मॉल ऑर्गनायझेशन, मुंबईमध्ये पण आहेत. त्यांना आपण ते त्यांचे एम्प्लॉईज असतात ते आपल्याकडे पाठवतात. ते एम्प्लॉई आपल्याला सगळं आपली
आपली रिक्वायरमेंट समजून आपल्याला आपल्या रिक्वायरमेंट नुसार आपल्याला कॉन्फिगरेशन करून देतात. त्यामुळे वी कन्क्लूड हिअर की SAP मध्ये 2 स्क्रीन असतात. पहिली स्क्रीन असते त्याला म्हणतात SAP इझी ऍक्सेस, आणि दुसरी स्क्रीन असते त्याला म्हणतात IMG स्क्रीन. SAP इझी ऍक्सेस स्क्रीनचा वापर युजर करतो आणि IMG स्क्रीनचा वापर फक्त डेव्हलपर किंवा इम्प्लिमेंटर म्हणजे SAP कंपनी करत असते, SAP पार्टनर कंपनी. ऑलराईट. आता एक मी तुम्हाला सामान्य प्रश्न विचारतो. ओके, इट इज फ्रॉम द जनरल नॉलेज. की समज आपल्या कंपनीमध्ये SAP इन्स्टॉल करून 5 वर्ष झाले. ऑलराईट, 5 वर्ष झालेत आणि SAP सिस्टीम आपली आपल्या लक्षात आलेली आहे सगळ्यांच्या, आपल्या युजर्सच्या. सुरुवातीला 1 वर्ष तर ते समजण्यामध्येच जातं आपलं, कारण आपण कुठल्या तरी आधीच्या ERP मध्ये काम केलेलं असतं किंवा टॅली वगैरे वापरलेलं असतं. त्यामुळे सुरुवातीला हे ट्रान्झॅक्शन कोड वगैरे काय भानगड आहे ते आपल्याला समजत नाही. पण जेव्हा आणि मग हे टॅली जे यूज करतात ना, त्या टॅलीमध्ये त्यांनी अनेक डिकेड्स ज्यांनी काम केलेलं असतं, 20 वर्ष वगैरे काम केलेलं असतं, त्या लोकांना जेव्हा SAP येतं तेव्हा ते खूप त्यांना असं असं वाटतं की अरे काय बापरे, हे काय आलं आपल्या अंगावर. करेक्ट आहे, कारण हे नेहमीच असं असतं की एखादं नवीन बदल आला का आपण नॉर्मली त्याला सहजासहजी शक्य ऍक्सेप्ट करू शकत नाही. पण जेव्हा 1 वर्षानंतर जेव्हा ते SAP सिस्टीम लर्न करतात, त्यावेळेला त्याला समजतं की अरे कुठे टॅली आणि कुठे SAP. म्हणजे मराठीत म्हण आहे ना, कुठे गागाभट्टाची टट्टाणी आणि कुठे इंद्राचा ऐरावत, अशी एक मराठीमध्ये म्हण आहे. कुठे गागाभट्टाची टट्टाणी आणि कुठे इंद्राचा ऐरावत. म्हणजे आपण याच्यामध्ये टॅलीकडे हीन दृष्टीने बघत नाही आता. टॅली इज ऑल्सो व्हेरी फाईन. वर्ष आपण टॅली वापरलेलं आहे, वर्ष. आणि कितीतरी कंपनीज ज्यांना SAP परवडत नाही ते टॅलीच वापरतायत ना. सो टॅली इज ऑल्सो फंटास्टिक, देर इज नो डाऊट. पण SAP इज सुपर फंटास्टिक. SAP ची युटिलायझेशन जी आहे, टॅलीमध्ये इंटिग्रेशन पॉसिबल नाहीये, एकसंघपणे आपण नाही करू शकत. पण SAP मध्ये आपण एकसंघपणे बघतो, इंटिग्रेटेड रिझल्ट आपल्याला मिळतात आणि त्याचा खूप मोठा फायदा होतो. टॅली फक्त आपल्याला इन हाऊस वापरता येतो. SAP आपल्याला ग्लोबल कुठेही जगाच्या पाठीवर तुम्हाला SAP कनेक्शन असेल तर तुम्ही कुठूनही ऑपरेट करू शकता. उदाहरणार्थ जर एक आपला की एम्प्लॉई आहे आणि तो काही त्याच्या एक सहलीसाठी म्हणे किंवा हॉलिडेज साठी तो उदाहरणार्थ तो ऑस्ट्रेलियाला गेलाय, तर की एम्प्लॉई असल्यामुळे तो नेता ऑस्ट्रेलियाला जाताना सुद्धा आपल्या बायका पोरांसह एक त्याची बॅग असणारच, त्याची लॅपटॉप. ओके, तो लॅपटॉप त्याला घेऊन जायला लागणार, कारण तो इज अ की एम्प्लॉई. त्यामुळे त्याला असं नाही म्हणता ना की मी व्हेकेशनवर आहे आता मी कसं काय काम करणार. त्याला घेऊन जायला लागणार आणि ज्या ज्या वेळेला त्याला गरज लागेल, म्हणजे ऑर्गनायझेशनला त्याची गरज लागेल, त्या वेळेला तिकडे त्याला त्या लॅपटॉपच्या समोर हजर राहावं लागेल. शक्यतो ऑर्गनायझेशन पण टाळते की ठीक आहे बाबा, एवढ्या वर्ष काम केलंय, एकदा कधी ऑस्ट्रेलियाला गेला त्याला आपण डिस्टर्ब नको करूया. पण अशी कधीतरी वेळ आली, पाळी आली, तर त्याला आपण सांगतो की तुझा लॅपटॉप तू घेऊन जा बाबा बरोबर. ऑलराईट. सो इथपर्यंत जी आपण काही चर्चा केली त्याच्यातून आपण काय काय पॉइंट्स जे आहेत ते आपण लर्न केले. की सुरुवातीला आपण मोकळ्या स्क्रीनवर आपला लोगोन बघितला, त्या लोगोनला आपण डबल क्लिक केलं. डबल क्लिक केल्यानंतर आपण त्याचं नाव SAP असं बघितलं. त्याच्यामध्ये आपण 2 फील्ड इम्पॉर्टंट बघितले, युजर ID आणि पासवर्ड. युजर ID आणि पासवर्ड हे दोन्हीही आपल्याला सुरुवातीला आपला जो बेसिस कन्सल्टंट असतो, जो आपल्या ऑर्गनायझेशनचा एम्प्लॉई असतो, तो आपल्याला देत असतो. आणि आपला जो पासवर्ड असतो, तो पासवर्ड आपला हा केस सेन्सिटिव्ह असतो. केस सेन्सिटिव्ह म्हणजे तुम्ही जर तो पासवर्ड कॅपिटल लेटरमध्ये ठेवला असेल तर तुम्हाला तो कॅपिटल लेटरमध्येच तुम्हाला तो एंटर करावा लागतो.
तुम्ही जर स्मॉल लेटर्स मध्ये ठेवला असेल तर तो स्मॉल लेटर्स मध्येच एंटर करावा लागतो आणि तो अल्फा न्यूमरिक असतो. अल्फा न्यूमरिक. अल्फा न्यूमरिक म्हणजे काय? पुणे 1 2 3 4 5. पुणे इज पुणे इज फ्रॉम अल्फाबेट्स and 1 2 3 4 5 is from numerics. आणि इट विल अलाव यू अ स्पेशल कॅरेक्टर ऑल्सो, है ना. म्हणजे @ वगैरे हे जे असतात, अंडरस्कोर, हे जे स्पेशल कॅरेक्टर्स असतात ते पण आपण त्याच्यामध्ये वापर करू शकतो. सो प्रत्येकाने आपला पासवर्ड जो आहे तो पासवर्ड अगदी आपल्या बाजूच्याला पण न कळू देता कामा नये. तुमचा एकमेकांवर किती विश्वास असेल, विसंबून राहत असाल एकमेकांवर, तरी पण तुम्ही ही काळजी घेतली पाहिजे. पण ऑर्गनायझेशन मध्ये कधी कधी असं होतं की नॉर्मली आपण आपला पासवर्ड आणखी आपल्या एका कलिगशी अशा शेअर करतो की जो कलिग आपल्याला त्याची पूर्ण खात्री असते की हा काय याचा दुरुपयोग करणार नाही, अशी पूर्ण खात्री असते आणि काहीतरी कामाच्या पर्पज साठीच आपण तो केलेला असतो. पण त्यावेळेला तुम्ही एक काम करू शकता ना, की काम झालं का आपला पासवर्ड बदलून टाकायचा. दिवसाला एकदा पासवर्ड बदलता येतो. दिवसाला एकदा पासवर्ड बदलता येतो. ओके. म्हणजे आज सकाळी 9 वाजता मी काम सुरू केलं. मी माझा कालचा पासवर्ड जो आहे तो आज बदलणार. ओके. उद्या मी कामाला जेव्हा येणार तेव्हा आज बदललेला पासवर्ड मी उद्या बदलणार. असं मी रोज करू शकतो. एकदाच फक्त. दिवसातून मी 2दा करायला घेतलं तर सिस्टीम विल से एरर. सिस्टीम सांगणार तुम्ही यू आर इन एरर नाउ, यू कॅनॉट. आणि पासवर्ड मध्ये एक नियम असा आहे की आपण जर नवीन पासवर्ड वापरायला गेलो तर आपण जे शेवटचे जे 5 पासवर्ड वापरलेले असतात ते पासवर्ड आपण वापरू शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ मी असं केलंय बघा, पुणे 1 2 3 4 5 हा माझा पहिला पासवर्ड आहे समज, उदाहरणार्थ. दुसरा माझा आहे पुणे 2 3 4 5 6. तिसरा पुणे 3 4 5 4 5, असं काहीतरी, असं वेगवेगळे माझे मी पासवर्ड वापरले. तर जेव्हा मी 6व्यांदा पासवर्ड, आय मीन जेव्हा मी पासवर्ड बदलील तेव्हा शेवटी 5 पासवर्ड मी वापरलेले असतील ते मी वापरू शकणार नाही. म्हणजे आता मी पुणे वगैरे काहीतरी वापरलंय ना, मग मला काहीतरी एखादं आवडणारं फुल असेल, रोज किंवा लिली, रोज, त्याच्यावरून मी सुरुवात करणार. ओके. मग सगळी फुलं पण संपली समज, आपल्या जेवढी माहिती आहे तेवढी, आणि रोज पासवर्ड बदलतोय तो, करायची गरज नसते पण बदलतोय समज, तर सगळी माहिती असलेली सगळी फुलं संपून गेली. रोज झालं, त्याच्यानंतर मग कमळ झालं, आणखीन जास्वंद झालं, सगळं झाली, माहित असलेली फुलांची नावं संपली. मग काहीतरी मग घ्यायचं एक दिवशी डॉग, कॅट, काऊ वगैरे असं काय काय प्राण्यांची नावं घ्यायची, व्हॉट एव्हर. म्हणजे पण याची काय गरज भासत नाही. आणि SAP सिस्टीम ही एवढी रोबस्ट असते की कोणी एक्सटर्नल व्यक्ती आपली सिस्टीम कधी ऍक्सेस करू शकत नाही. त्यामुळे नॉर्मली हा पासवर्ड जो असतो तो आपण शक्यतो चेंज करत नाही. आपल्याला जर असं आपण आपला पासवर्ड दुसऱ्या कलिगला सांगितला आणि जर आपल्याला असं वाटलं की ठीक आहे त्याला सांगितलं आणि आता कामापुरता काम झालं, चला पासवर्ड बदलून टाकूया, तर तसं आपण करू शकतो. ऑलराईट. आता ह्या ज्या स्क्रीन्स आहेत, मी सांगितलं की काहीतरी स्क्रीन वापरायचं लिमिटेशन आहे, आपण बघूया कसं ते. सो आता मला ना इथून या स्क्रीनवरून मला, ही पहिली स्क्रीन आहे का दुसरी स्क्रीन आहे? पहिली आहे SAP इझी ऍक्सेस, बरोबर. आणि दुसरी स्क्रीन जी आहे ती आहे IMG स्क्रीन. सो ही पहिली स्क्रीन आहे का दुसरी स्क्रीन आहे? दुसरी. हा दुसरी स्क्रीन आहे, बरोबर आहे. तर दुसऱ्या स्क्रीनवरून मला पहिल्या स्क्रीनवर यायचं आहे की नाही आता? ओके. सो माझ्याकडे देर आर 2 वेज. एक तर आय कॅन गो टू दिस बॅक सिम्बॉल और आयकन आणि आय कॅन कम बॅक, बरोबर. बॅकवर मी इकडे क्लिक करणार, मी मागे येणार. सेकंड, मी इथे एक कमांड टाईप करतो, \n, \n.
ओके, \n केल्यानंतर आय विल कम टू SAP इझी ऍक्सेस. ऑलराईट. आता इथे मी काही डॉक्युमेंट एंटर करतो. ओके, इथे मी काही डॉक्युमेंट किंवा ट्रान्झॅक्शन कोड एंटर करतो. बघूया, लेट अस सी व्हॉट हॅपन्स. ट्रान्झॅक्शन कोड एंटर केल्यानंतर पहिला माझा ट्रान्झॅक्शन कोड आहे F-43. सॉरी, मी कमांड एरियामध्ये नाहीये त्यामुळे तो टाईप नाही झाला. F-43 हा माझा ट्रान्झॅक्शन कोड आहे समज. ओके, सो याला मी इथे ट्रान्झॅक्शन कोडला मी इथे एंटर केलं आणि आय एम प्रेसिंग द की ऑन द लॅपटॉप ऑन द कीबोर्ड, एंटर. ओके, सो दिस सेज की F-43 हे ट्रान्झॅक्शन कोड वापरून आपण वेंडर इनवाइस एंटर करू शकतो. वेंडर इनवाइस, वेंडर म्हणजे क्रेडिटर, म्हणजे आपण त्या क्रेडिटर कडून काहीतरी परचेस केलेलं आहे. मग परचेस केलंय ना, म्हणजे आपण त्याला बिल म्हणतो ना. आपण बिल, आपण समज किराणा मालाच्या दुकानात गेलो आणि घरचा 1 महिन्याचा किराणा घेतला, तर त्याला आपण सांगतो ना बिल द्या म्हणून, तर ते बिल आहे. तसंच कंपनी जेव्हा काही परचेस करते, काही रॉ मटेरियल परचेस करते किंवा पॅकिंग मटेरियल परचेस करते, तर ज्याच्याकडून परचेस करते त्याला आपण क्रेडिटर म्हणतो किंवा वेंडर म्हणतो. पण त्याचा जो इनवाइस आहे तो आपण इथे एंटर करतो. ओके, ते बाकीची सगळी फील्ड्स वगैरे आहेत ते आपण नंतर बघूया, पण हा झाला एक. ऑलराईट. आता मला अजून एक स्क्रीन मला ओपन करायची आहे. इथे बघा, आता खाली ना मी हा जो आपला SAPचा हा जो आयकॉन आहे, त्या आयकॉन वर मी नजर ठेवतो. इथे खाली दिसतोय तुम्हाला आयकॉन? प्लीज कन्फर्म. हो सर. एकदम खाली आहे बघ. इथे हे झूमचं हे आहे, झूमच्या बाजूला SAPचा आयकॉन दिसतोय बघा. हा 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 लॉगॉन पॅड दिसतोय बाजूला, लॉगॉन पॅड. आणि लॉगॉन पॅडच्या बाजूला आता जी मी स्क्रीन ओपन केली, डॉक्युमेंट एंटर वेंडर इनवाइस, हे तुम्हाला दिसतंय का? प्लीज समबडी कन्फर्म. हो. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ओके, आता मला अजून एक ट्रान्झॅक्शन कोड एंटर करायचं आहे. ट्रान्झॅक्शन कोड एंटर केल्यानंतर माझ्या समोर डॉक्युमेंट येणार. हे डॉक्युमेंट आहे आता जे समोर आले ते. त्या डॉक्युमेंटद्वारे मी माझं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणार. सो आता मला अजून एक स्क्रीन पाहिजे, तर मी काय करतो, इथे बघा, इथे इथे जस्ट अ मिनिट. हा, सेटिंग्स आहे. एक्स्ट्रास एन्व्हायरमेंट, गो टू एडिट अदर सिस्टीम. हा सिस्टीम आहे इकडे, सिस्टीम. सिस्टीम मध्ये इथे न्यू GUI विंडो असं आहे. सो हे जे GUI आहे, या GUI चा अर्थ होतो ग्राफिकल युजर इंटरफेस. ग्राफिकल युजर इंटरफेस, एक मिनिट थोडं आठवतो बाजूला. ग्राफिकल युजर इंटरफेस. ओके, सो ग्राफिकल युजर इंटरफेसचा उपयोग करून आय कॅन एंटर अ न्यू ट्रान्झॅक्शन. पण त्याच्यापेक्षा मला ना इथे एक फील्ड दिसतंय बघ बाजूला. मगाशी मी काय सांगितलं की एखादा फंक्शन जर आपल्याला SAP मध्ये करायचं असेल तर मी क्लिक केलं, तर त्याचं पण तेच नाव आहे बघा, न्यू GUI विंडो. न्यू GUI विंडो म्हणजे एकतर मी या सिस्टीम मधून करू शकतो, किंवा त्यांनी म्हटलं की सिस्टीम मध्ये जाण्यासाठी म्हणजे तुम्हाला परत त्याच्यात जावं लागेल, परत क्लिक करावं लागेल. तर तुम्हाला इथे रेडीमेड त्यांनी फील्ड दिलेला आहे. इथे केल्यानंतर परत मी SAP इझी ऍक्सेस वर आलो. राईट. ओके, इथे मी दुसरा एक ट्रान्झॅक्शन कोड एंटर करतो. मगाशी मी F-43 केलं होतं. नाव F-53. F-53 पोस्ट आउटगोईंग पेमेंट. पोस्ट आउटगोईंग पेमेंट म्हणजे आपल्याला कोणाला तरी पेमेंट द्यायचंय. ज्या वेंडर कडून आपण परचेस केलं ना मगाशी, त्याचं डॉक्युमेंट आपण एंटर केलं असं समजूया.
डॉक्युमेंट एंटर केल्यानंतर त्याच्याकडून परचेस केल्यानंतर त्याला पैसे द्यावे लागतील आपल्याला, तर ते आपण या पोस्ट आउटगोईंग पेमेंटनी एंटर करणार. याच्यातले जे सगळे फील्ड्स दिसतात, आवश्यक फील्ड आपण भरल्यानंतर ते ट्रान्झॅक्शन आपण सेव्ह करायचं. इथे वरती सेव्हचं बटन आहे बघा, किंवा त्याला पोस्ट असं म्हणतात. ते पोस्ट झालं का ट्रान्झॅक्शन झालं, पेमेंट झालं त्याला. सो सिंपल. सो प्रत्येक ट्रान्झॅक्शन जे आहे ते दिस अकाउंट डेबिट टू दॅट अकाउंट क्रेडिट ही भानगड इकडे नाहीये. इथे आपण प्रत्येक ट्रान्झॅक्शन साठी एक डॉक्युमेंट असतं, ते डॉक्युमेंट आपण एंटर करायचं. ओके. आता इथे मी परत खाली जातो बघा. आता तुम्हाला 2 स्क्रीन दिसत आहेत का? प्लीज कन्फर्म समबडी. 2 स्क्रीन दिसत आहेत वरती. विराज, कॅन यू सी 2 स्क्रीन्स हियर? येस सर, येस. व्हेरी नाईस. म्हणजे आता मी 2 स्क्रीन इथे एंटर केल्या, कारण 2 डॉक्युमेंट मला एंटर करायची होती. ओके. आता मला अजून 3री स्क्रीन ओपन करायची समज. कारण कसं असतं, मी जेव्हा काम करत असतो ना, तर काम करत असताना मी इथून तिथे अशा उड्या मारत असतो. मला हे डॉक्युमेंट पाहिजे, हे ट्रान्झॅक्शन कोड एंटर करायचं आहे, तर मी तसं एंटर करतो. त्याचं काम झालं का लगेच मग मी दुसऱ्या स्क्रीनवर जातो. तर ते काम झालं का त्याला, आणि नंतर मला जी पहिलं मी काम केलं ना स्क्रीन मला पाहिजे असेल, तर मी त्याला क्लोज कशाला करू? मी त्याला तसंच ओपन ठेवेन आणि दुसऱ्याच ट्रान्झॅक्शन कोडवर जाईल. आता मला 3रं पाहिजे. हा, अजून एक 3रं पाहिजे. तो परत मी त्याला क्लिक करणार आणि इकडे मी आता लिहितोय F-22. F-22 एंटर कस्टमर इनवाइस. म्हणजे कस्टमरला आपण गुड्स विकले, कस्टमरला गुड्स विकल्यामुळे आपण त्याच्यावर इनवाइस बनवणार ना आपण त्याला. सो तो इनवाइस आपण इथून एंटर करायचा. ओके. आता आपल्या 3 स्क्रीन दिसल्या पाहिजेत आपल्याला इकडे. बघा 3 दिसतात बघा, 1 2 3. आता आपला लोगन पॅड आहे, तुम्ही क्लोज केला तरी चालेल, पण राहू दे. 1 2 3 ह्या 3च स्क्रीन आहेत आपल्या. अजून मला एक पाहिजे समज. हे म्हणजे मी कामाच्या ओघामध्ये करतोय, मी काय असं मुद्दामून त्याला ओपन नाही ठेवलेलं आहे. मला माहिती आहे याच्यातल्या 3 ज्या स्क्रीन ओपन केल्या आहेत त्याच्यातली कुठलीही स्क्रीन मला लागू शकते. मग परत मी त्याला क्लोज करायचं, परत त्याला एंटर करायचं, ओपन करायचं, यात काय मजा आहे? त्यापेक्षा म्हणून मी त्याला तसंच ठेवलंय. 4th न्यू न्यू न्यू. आता मी अजून एक टाकतो, सपोज F-28 म्हणून. F-28. हा, मग ज्या कस्टमरला आपण आता गुड्स विकले है ना, उसको बोलना है चलो पैसा लाओ, अभी गुड्स तो लिए तुमने, त्याच्याकडून पैसे घ्यायचे आपल्याला. सो पोस्ट इनकमिंग पेमेंट, त्याच्याकडून जे पेमेंट आपल्याला मिळालं त्याचं पोस्टिंग आपल्याला करायचं. हे सगळे जे 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 अवेलेबल फील्ड्स आहेत इकडे, इथे जे हे बरोबरचं चिन्ह जे दिसतंय त्याचा अर्थ होतो की हे मेंडॅटरी फील्ड आहे, हे भरायचंच, नाही तर सिस्टीम एरर दाखवणार. ओके. हे ट्रान्झॅक्शन सगळं आपण करायचं, इथे पोस्ट करायचं, झालं, पेमेंट रेकॉर्ड झालं. ऑलराईट, सो सिंपल. 4 स्क्रीन दिसतात आपल्याला, 1 2 3 4. ओके, 1 2 3 4. आता मला अजून 5वी स्क्रीन ओपन करायची. लेट्स सी. ओके, आय एम सेइंग F-02. हे ट्रान्झॅक्शन कोड आहेत ना, हे ट्रान्झॅक्शन कोड फिक्स असतात. आपण काय आपलं नवीन ट्रान्झॅक्शन कोड त्याच्यात हे नाही करू शकत, डिझाईन करू शकत नाही. हे सिस्टीमने दिलेलं वरदान आहे आपल्याला. एंटर GL अकाउंट पोस्टिंग. एंटर GL अकाउंट पोस्टिंग म्हणजे आपलं काही आपण सॅलरी किंवा वेजेस पे केलेत किंवा काहीतरी ऑफिस एक्सपेन्सेस, स्टेशनरी आणले आहे, तर ते आपलं जनरल लेजर अकाउंट पोस्टिंग होतं ना. ओके. सो वी एंटर हियर. ओके. सो विराज, आर यू नोटिसिंग वन थिंग? विराज, येस सर. आर यू नोटिसिंग वन थिंग? सी, मी इथे अकाउंटिंगचं कुठे इन्व्हॉल्वमेंटच नाही माझी. म्हणजे हा अकाउंट डेबिट करायचा, तो अकाउंट क्रेडिट. गोल्डन रूल्स जे आहेत ना आपल्याला, ते आपल्याला माहिती पाहिजे है ना. पण आपण अकाउंटिंगचा किडा असायला पाहिजे असं काही नाही. वी शुड बी लाईक अ
जसा एक एक्सपर्ट असतो ना अकाउंटिंगचा, तसं असायला पाहिजे असं याच्यात नाहीये. माहिती असेल तर उत्तम, माहिती नसेल तरी पण आपण जजमेंटही करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. कारण तू बघतोयस की चावीच किती झालं, 5 झाले वाटतं बहुतेक. हा 5 आहेत बघ, 5 आहेत. 1 2 3 4 5. तो हा SAP लोगो नाही, त्याला धरायचा नाही आहे. ऑलराईट. आता मी अजून एक 6वं काहीतरी एंटर करतो. न्यू सेशन, न्यू ग्राफिकल युजर इंटरफेस. ग्राफिकल युजर इंटरफेस. मी युजर आहे आणि हा इंटरफेस आहे, म्हणजे ही प्रणाली आहे. प्रणाली, इंटरफेस म्हणजे प्रणाली. ओके. आणि दिस इज कॉल्ड एज ग्राफिकल. सो मी एंटर करतोय. ओ, इट सेज की मॅक्झिमम नंबर ऑफ SAP GUI सेशन्स रीच. मॅक्झिमम नंबर ऑफ SAP GUI सेशन्स रीच. कारण इथे माझी मर्यादा संपलेली आहे. 6 सेशन झाली माझी. बघा 6 कशी. एक आहे, पहिलं आहे ते SAP एंटर वेंडर इनवाइस आहे फर्स्ट. पोस्ट आउटगोईंग पेमेंट, एंटर कस्टमर इनवाइस 3, पोस्ट इनकमिंग पेमेंट्स, आणि 5वं SAP इझी ऍक्सेस, ही पण स्क्रीनच आहे. आणि लास्ट आहे ती एंटर GL अकाउंट पोस्टिंग हेडर. त्यामुळे सिस्टीमने मला इथे एक वॉर्निंग दिली की भाई, की तुम्ही 6 सेशन इथे ओपन केलेले आहेत, त्यामुळे आता माझी कपॅसिटी संपली. याच्या पलीकडे सो सिस्टीम इज सो कॉशियस. उगाच कोणतरी काहीतरी फापट पसारा करतोय आणि 100 सेशन ओपन करून ठेवलेले आहेत. नॉर्मली कसं होतं की एखाद्याने एक सेशन ओपन केलं ना, तर दुसऱ्याला त्याच्यामध्ये खरोखर प्रामाणिकपणे काम करायचं असेल तर त्याला कधीतरी हिंडरन्स येऊ शकतो, कधीतरी. सेम आपल्याला दोघांना जर अथॉरिटी असेल एका ट्रान्झॅक्शन कोडची, तर असं होऊ शकतं म्हणजे सिस्टीम मध्ये. त्यामुळे सिस्टीमने ही काळजी घेतली की बाबा तू काहीतरी एवढ्या सेंचुरी मारू नकोस, 6च्या वरती नको मारूस, 6 पर्यंतच मी तुला अलाव करणार. मग आता समज मला पुढे जायचं आहे, अजून काहीतरी करायचं असेल, तर मला एक काम करावं लागेल की आय हॅव टू, ह्याच्यातलं काही स्क्रीन जे मला आता नको असतील, समज मला वाटलं वेंडर इनवाइस वगैरे एंटर झालं ना, हा तर त्याला कट करायचं आहे. ओके. सो मी इथे वरती एक कटचं चिन्ह आहे बघा वरती, कॅन्सल. कट कॅन्सल एक क्रॉस आहे इकडे. आपण जो कर्सर आहे तो आपण हॉवर केल्यानंतर आपल्याला तो लाल रंग दाखवतो, त्याला मी कट करतो. 5 झाले. पोस्ट आउटगोईंग पेमेंट, त्या वेंडर कडून आपण गुड्स परचेस केले, त्याला पैसे पण देऊन टाकले, त्यामुळे मला असं वाटतं की चाललंय ठीक आहे, याची काय गरज नाही. कस्टमर इनवॉइस एंटर झाला, कस्टमर कडून पेमेंट पण आलं, नो प्रॉब्लेम. ओके. आता जर मी इथे, म्हणजे आता माझ्याकडे फक्त 2च सेशन ओपन आहेत. आता जर इथे मी ते माझं काहीतरी मगाशी करत होतो FBL 3N, ते मी जर करायला गेलो तर मला मज्जाव होणार नाही. FBL 3N GL लाईन आयटम डिस्प्ले. ओके. आता माझे 3 सेशन ओपन आहेत, 2 सेशन ओपन आहेत. तिसरं मला करायचं आहे से FBL 1N. FBL 1N म्हणजे वेंडर लाईन आयटम डिस्प्ले. असं करत मी 6 पर्यंत पोहोचू शकतो. ठीक आहे. म्हणजे सांगण्याचा आत्ता इथे सांगण्याचा मुद्दा काय होता, वन वॉज टू विराज, की अकाउंटिंगचं नॉलेज असेल तर उत्तम, खूप चांगलं असेल तर खूप उत्तम, रिझनेबल असेल तरी पण चालेल. कारण आपण इथे अकाउंटिंग एंट्रीज, इथे आपण अकाउंटिंग एंट्रीज, हा अकाउंट डेबिट, हा अकाउंट क्रेडिट आपण करत नाही. हा त्याचं अनालिसिस पर्पज साठी आपल्याला त्या एंट्रीज जेव्हा दिसतील त्यावेळेला आपण जजमेंटनी पण करू शकतो की हा अकाउंट डेबिट झाला, हा अकाउंट क्रेडिट झाला, याच्याकडून पैसे यायचे, त्याला पैसे. असं इंजिनियर लोक असं करतात, इससे हमें पैसा लेना है, इसको देना है ना, इसका इतना इतना बाकी है, इसका इससे इतना इतना पैसा लेना है, असं इंजिनियर लोक अकाउंट शिकतात. पण ते प्रॅक्टिसने पुढे आपल्याला जमतं. ओके. आता ह्यामध्ये आता माझे किती स्क्रीन ओपन आहेत, 1 2 3. हा ओके, 1 2 3 स्क्रीन ओपन आहेत. जर मला समज
याच्यातली एक स्क्रीन मला जर काढायची असेल, नवीन स्क्रीनवर जायचं असेल, तर नवीन स्क्रीनवर जाण्यासाठी एक तर आपलं न्यू सेशन आपण बघितलं मगाशी, अनेक वेळा बघितलं. ओके, आता ते न्यू सेशन आणखीन काहीतरी दुसरा एक बघूया आपण. इथे मी जातो \n करतो, \n. ओके, \n मी जर केलं तर ही जी माझी स्क्रीन आहे ती कट होणार. म्हणजे ती जसं मगाशी मी त्या क्रॉस लाल आलं होतं त्याला कट करत होतो, तसं आता ही माझी स्क्रीन निघून जाणार. आता दोनच स्क्रीन दिसतात बघा. हे SAP इझी ऍक्सेसवर आपण आलो, कारण मी \n केलं, त्यामुळे मी ज्या स्क्रीनवर होतो त्या स्क्रीनवरून मला पहिल्या स्क्रीनवर जायचं होतं, म्हणून हीच पहिली स्क्रीन आली. ऑलराईट, इथे जर मी समज \n केलं तर इथेच राहणार है ना. सिस्टीम म्हणते अरे तू तर SAP इझी ऍक्सेस स्क्रीनवरच आहेस आणि तुला मागे कुठे जायचंय. स्टार्ट SAP इझी, परत सिस्टीम प्रॉम्प्ट करते की परत SAP इझी ऍक्सेस स्क्रीन सुरू कर. त्याला क्लिक केल्यानंतर आता मी व्यवस्थित त्याच्यावरती येणार, त्या स्क्रीनवर येणार. ऑलराईट, आता माझ्याकडे ऍक्च्युअली दोन स्क्रीन आहेत आणि हे माझं SAP इझी ऍक्सेस स्क्रीन आहे. मला जर इथे अजून एक स्क्रीन पाहिजे असेल, पण ही स्क्रीन कॅन्सल नाही करायची मला. ही जी आहे ना ही मला कॅन्सल नाही करायची. कॅन्सल नाही करायची तर मला एकतर SAP इझी ऍक्सेस वर येऊन ट्रान्झॅक्शन कोड एंटर करायला लागेल, किंवा इथून पण मी नवीन एक सेशन ओपन करू शकतो. व्हॉट आय विल डू नाउ, आय विल नॉट से \n, कारण \n नी मी एक सबक घेतलाय, एक सबक मला मिळालाय की \n केलं का माझी आधीची स्क्रीन कॅन्सल होते. आर यू इन एग्रीमेंट विथ दिस? \n केलं ना का ज्या स्क्रीनवर मी \n करतो ती स्क्रीन नाहीशी होते, तिकडे ती जाते निघून. तर मला जी आत्ता ह्या स्क्रीनवर मी आहे ना ती मला पाहिजे. ओके, आणि इथूनच मला नवीन ट्रान्झॅक्शन वर जायचंय. सो आय कॅन डू \o, O फॉर ऑरेंज, \o, आणि माझं जे कुठलं ट्रान्झॅक्शन कोड असेल, उदाहरणार्थ मला F-02 करायचं असेल, सो \o F-02 असं मी म्हणतो. सो आय कम टू न्यू स्क्रीन, आणि माझी मगाशी जी स्क्रीन होती ती स्क्रीन माझी इंटॅक्ट आहे बघा. इथून मी गेलो होतो, ती स्क्रीन माझी इंटॅक्ट आहे. नो चेंज इन दी स्क्रीन. ऑल राईट, म्हणजे जर मला माझे नंबर ऑफ सेशन मॅक्झिमम मी 6 ओपन करू शकतो. दॅट इज पॉइंट नंबर 1. जर 6 माझी ओपन असतील आणि मला अजून एक ओपन करायचं असेल, तर मला त्या 6 पैकी मला ठरवावं लागेल की कुठल्या स्क्रीन मला नको आहेत. आता मला वाटलं की 2 नको आहेत, तर त्या 2 स्क्रीनवर जायचं, कट करायचं. ओके, किंवा मी नुसतं \n केलं तरी पण मी बाहेर पडणार त्याच्यात, ती स्क्रीन निघून जाणार. बघा आता ती किती आहे स्क्रीन, 1, 2 आणि 3 आहेत ना, आणि हे असे 4 स्क्रीन आहेत. ह्या 1, 2 आणि 3 ह्या ज्या स्क्रीन आहेत ना, त्या तिघांवर \n करतो. तिघांवरही बघा \n. ओके, \n म्हणजे मी SAP इझी ऍक्सेसवर आलो, ओरिजिनल स्क्रीनवर आलो. इथे करतो \n, इथून मी बाहेर पडणार, ओरिजिनल स्क्रीनवर येणार. \n, इथून बाहेर पडणार, ओरिजिनल स्क्रीनवर येणार. आता बघा सगळीकडे माझ्या ओरिजिनल, फक्त 4ही ठिकाणी ओरिजिनल स्क्रीनच आहे. याची काय गरज नाही, मला एकच पाहिजे ओरिजिनल स्क्रीन. तर त्यामुळे इथून मी हे कट करतो, हे कट करतो,
हे कट. ओके. सो आपण आजच्या ह्या आपण जे काही डिस्कस केलं त्याचा एक परामर्श घेऊया, त्याची एक रिव्हिजन करूया, आणि उद्या परत आपण हे सेशन आपलं कंटिन्यू करूया, कारण याच्यामध्ये अजून काही गोष्टी जास्त नाहीत, पण अजून काही गोष्टी आहेत की हे स्क्रीन वापरत असताना आपल्याला मेसेजेस कुठले येतात, त्याच्यानंतर आपल्याला क्लायंट बद्दल आपण चर्चा केली आहे. क्लायंटच्या बाबतीत तुम्हाला अगदी चांगली लक्षात राहण्यासारखी कोड मी सांगितलंय की क्लायंट म्हणजे जो खिशामध्ये हात घालतो आणि 1 कोटी रुपये काढतो, 2 कोटी रुपये काढतो आणि SAP कंपनीला देतो, तो क्लायंट. द वन हू इज अ ग्रुप कंपनी, पॅरेंट कंपनी, टाटा, रिलायन्स, जे ग्रुप कंपनी असतात ते क्लायंट असतात. तर क्लायंटला 3 डिजिट कोड मिळतो. आपल्याला जो 3 डिजिट कोड मिळाला तो इतरांना पण मिळू शकतो. आपण SAPचा जो लोगो असतो त्याला डबल क्लिक करायचं, लॉग इन करायचं. लॉग इन करताना आपला लॉग इन ID असतो आणि पासवर्ड असतो. लॉग इन ID आणि पासवर्ड हा दोन्ही आपल्याला आपला जो बेसिस कन्सल्टंट असतो तो देत असतो. ओके. आपला जो लॉग इन पासवर्ड असतो तो केस सेन्सिटिव्ह नसतो. तो तुम्ही कॅपिटल मध्ये एंटर करा किंवा स्मॉल लेटर मध्ये एंटर करा, सिस्टीम विल ऍक्सेप्ट. पण आपला जो पासवर्ड आहे तो जर कॅपिटल मध्ये असेल तर कॅपिटल मध्येच एंटर करायचं, आणि जर आपला स्मॉल मध्ये असेल तर तो एंटर करायचा. जर त्याच्यामध्ये आपण चुकी केली, पासवर्ड आपला कॅपिटल लेटर मध्ये आणि आपण स्मॉल लेटर मध्ये टाकलं, तर सिस्टीम विल शो एरर. परत लॉग इन करायचं. परत चुकी झाली, सिस्टीम विल शो एरर. परत आपण एंटर केलं, परत काहीतरी चुकी झाली, सिस्टीम विल शो एरर अँड सिस्टीम विल ब्लॉक यू. तीनदा जर आपण आपला लॉग इन पासवर्ड जो आहे तो तिसऱ्यांदा जर आपण चुकवला तर सिस्टीम बिकम्स एक्स्ट्रीमली अलर्ट. सिस्टीमचा कदाचित हा असा संकेत असेल की कोणतरी मिसयूज करते की काय, म्हणून सिस्टीम तुम्हाला ब्लॉक करून टाकते. मग आपण काय करतो, आपला जो बेसिस कन्सल्टंट असतो त्याला आपण ईमेल करतो किंवा फोन करतो आणि त्याला आपण सांगतो की माझ्याकडून चूक झाली, मी पासवर्ड चुकीचा टाकलाय 3 वेळा. बेसिस कन्सल्टंट म्हणतो की व्यवस्थित लिहून ठेव बाबा कुठेतरी पासवर्ड तुझा, चुकी करू नकोस, माझं काम वाढतं. मग तो आपल्याला म्हणतो ठीक आहे, हरकत नाही, मी तुझा पासवर्ड बदलून देतो तुला, आणि मग त्याप्रमाणे तू तुझा नवा पासवर्ड सिलेक्ट कर. त्यामुळे हा जी पासवर्ड आणि ही लॉग इन ID ची जी भानगड आहे ना, ती आपण व्यवस्थित सांभाळून ठेवली पाहिजे. आणि त्याच्या बाबतीत म्हणजे पासवर्ड आता आपल्या जीवनामध्ये इतके झालेले आहेत, बँकेचे पासवर्ड, याचे पासवर्ड, त्याचे पासवर्ड, लिंक्ड इनचे पासवर्ड, फेसबुकचा पासवर्ड, काय ते इंस्टाग्राम त्याचा पासवर्ड, त्याच्यानंतर एक्सचा पासवर्ड, जितके आपण काय काय जे यूज करतो ERP किंवा जे ऍप आपण यूज करतोय, प्रत्येक ऍप मध्ये शिरताना आपल्याला ते पासवर्ड विचारतात. ऑफकोर्स दॅट इज फॉर सिक्युरिटी पर्पज. एंटर केल्यानंतर आपण पहिले जे स्क्रीन आपल्याला दिसते ती SAP इझी ऍक्सेस स्क्रीन असते, ती युजर वापरतात. त्याच्यावरून दुसरी स्क्रीन जी असते त्या दुसऱ्या स्क्रीनमध्ये नॅव्हिगेट करण्यासाठी आपल्याकडे देर आर 2 ways. One is to use the path and second is to use the transaction code. ट्रान्झॅक्शन कोड ही मेथड ही फार सिंपल आहे आणि छान आहे, पण आपण लर्न करत असताना पाथ पण समजून घेतला पाहिजे. कारण जसं आपण पाथकडे जास्त लक्ष देतो तितकं आपलं चांगलं समजत जातं आपल्याला. ऑलराईट. त्यानंतर आपण एक साधारण बघितलं की ट्रान्झॅक्शन्स आपण जे एंटर करतो ते डॉक्युमेंटच्या द्वारे एंटर करतो, आणि हे ट्रान्झॅक्शन जे असतात ती आपण मॅक्झिमम 6 ट्रान्झॅक्शन एंटर करू शकतो. आणि मग त्याला जर आपल्याला जर 6च्या वरती असेल तर मग आपल्याला जे नको असतात ते स्क्रीन्स आपल्याला कॅन्सल करावे लागतात. ओके.
इथपर्यंत आपण हे आपलं फर्स्ट सेशन संपवतोय. ओके, उद्याच्या सेशनला याच्या नोट्स पण मी प्रेझेंट करीन तुम्हाला, आणि त्या नोट्स आपण एकदा गो थ्रू करू, आणि त्याच्यातला जो काही उर्वरित भाग असेल तो आपण उद्या कंप्लीट करूया. ओके, एनी क्वेश्चन ऑन दिस? येस विराज. No, पायल. no. No. Okay, so let me